3 सेशन्स झालेली आहेत आणि भरपूर काय काय तुम्ही ऐकलंय, भरपूर काय काय थेरटिकल गोष्टी ऐकल्या आहेत माझ्याहीकडनं आत्ता. पण आपलं हे शेवटचं सेशन आपण या वर्कशॉपमध्ये नेहमीच घेतो, ते म्हणजे एका कपलची मुलाखत घेतो. आणि त्याचं कारण असं की बाकी 50 गोष्टी तुम्ही सांगाल हो लग्नाबद्दल, सहजीवनाबद्दल, पण खरं जेव्हा लग्न केलं जातं तेव्हा काय काय घडतं ते कोण सांगणार आम्हाला, असं आम्हाला कोणीही ऐकू नये म्हणून आम्ही हे एक सेशन घेतो की खरं लग्नामध्ये काय काय घडतं, काय काय गमती जमती होतात ते सगळं कळावं या दृष्टीने हे सेशन आपण ठेवतो. मुलाखतीचं एका जोडप्याला आपण बोलवतो. आजपर्यंत असंख्य वेगवेगळी जोडपी या प्लॅटफॉर्मवरती येऊन गेलेली आहेत. शक्यतो आपण असं बघतो की लव्ह मॅरेज असेल अशा जोडप्याला बोलवावं. तसंच एक जोडपं आज आपल्याबरोबर आहे. त्यांची मी खूप सविस्तर इंट्रोडक्शन करून देत नाही, कारण त्यांच्याच बोलण्यातनं ती यावी अशी इच्छा आहे. 2 ओळीत सांगतो. रचना रानडे आणि अक्षय रानडे. रचनाला कदाचित तुम्ही अनेक यूट्यूब व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल आणि अक्षयला पाहिलं नसेल पण आता तो दिसायला लागेल आणि याबद्दल पण आपण बोलणार आहोतच अर्थातच. दोघंही CA आहेत आणि अतिशय इंटरेस्टिंग असं त्यांचं मॅरिटल लाईफ पण आहे आणि ओव्हरऑल त्यांचं आयुष्य, त्यांचं जॉब सगळंच आहे. पण आपण त्यांच्या प्रोफेशनल पार्टबद्दल खूपच कमी बोलणार आहोत आज. आणि तुझ्याकडे दरवेळी रचना किंवा अक्षय तुझ्याकडेही भेटल्यानंतर तुम्हाला जे लोक सल्ले विचारतात फायनान्समधले, त्यातलं काही आम्ही आज विचारणार नाही आहोत. तुम्ही तुमच्या नात्यात कशी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्याचे रिटर्न्स तुम्ही आत्ता कसे मिळवत आहात नात्यात, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो सुरू करूया. पहिले एक तर आत्ताच आपण बोलत होतो त्याच प्रश्नापासून लगेच सुरुवात करूयात. तुमचा जवळजवळ बालविवाह झाला आहे. आमच्याकडे आता ॲव्हरेज एज लग्नाचं जे आहे मुलामुलींचं रजिस्ट्रेशनचं, ते मुलींचं 28 आणि मुलांचं 30 या स्केलमध्ये गेलेलं आहे ॲव्हरेज. तुम्ही 22व्या वर्षी लग्न ठरवलं आणि ठरवलं आधी, पण 24व्या वर्षी केलं. तर तुमच्या एकतर त्या स्टोरीबद्दल आपण पटकन एक प्रश्नामध्ये बोलू आणि त्याला फॉलोअपच असेल. एकच माईक असल्यामुळे मी लगेच 2 प्रश्न विचारून घेतोय की तुम्ही लग्न केल्यानंतर आता 12 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. सो हनीमून पिरियड तर संपलाय. तर 12 असं म्हणूया. कॉन्फिडन्स पाहिला का? तर 12 वर्षानंतर आता तुम्हाला काय वाटतं की तो निर्णय त्या वयात तुम्ही घेतलात, ती गोष्ट योग्य केली का? थांबलो असतं तरी चाललं असतं, जरा जास्त मोठं झाल्यावर लग्नाचा निर्णय घ्यायला हवा होता किंवा काही? म्हणजे याचा अर्थ असं नाही की कायम आमच्या दोघांमध्ये मीच बोलते, असा अर्थ नाही आहे बरं का. डेफिनेटली आम्हाला दोघांनाही असं वाटतं की लवकर लग्न झालं हे खूपच चांगलं झालं. आत्ता हा म्हणला की आमच्या दोघांचा बालविवाह झाला, वयाच्या 24व्या वर्षी लग्न झालं. माझ्या दादाचा आणि वहिनीचा अजून बालविवाह झाला, त्यांचं 22व्या वर्षी लग्न झालं. ते दोघंही चार्टर्ड अकाउंटंट. दादानी CA केलं आणि त्याचं लव्ह मॅरेज झालं, त्याच्यामुळे दोघांनी 22व्या वर्षीच लग्न केलं. आमच्या लव्ह स्टोरीमध्ये विलन आमची CA इन्स्टिट्यूट होती, पास नव्हती करत पटकन, आणि त्याच्यामुळे जो काही उशीर झाला तेवढाच. बट अदरवाईज CA झाल्या लग्न केलं. वयाच्या 26व्या वर्षी आम्हाला मुलगा झाला. सो आज मुलगा 10 वर्षाचा आहे आणि तो त्याचा निवांत त्याचं लाईफमध्ये आहे. आम्ही कुठेही म्हणजे आम्हाला असं कधीच नाही होत की आता बिकॉज ऑफ आवर प्रोफेशन अनेक वेळेला असं होतं की पुण्याबाहेर जायला लागतं, महाराष्ट्राबाहेर जायला लागतं, भारताबाहेर जायला लागतं. पण आम्हाला दोघांना हे वाटलं की आम्ही लवकर लग्न केलं, लवकर मुलगा झाला, त्याच्यामुळे जो एक तुमचा 30s मिड 30s मधला जो करिअर ग्रोथचा जो मेन एक फोर्स असतो, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये खूप अडकलेले नसता. तेवढं सुटं मूल झालेलं असतं की तुम्हाला तुमच्या करिअरवरती फोकस करता येईल. इनफॅक्ट मागच्या वर्षी अमेरिकेतनं इन्व्हाइट आलं होतं, गुगलकडनं इन्व्हाइट आलं होतं आणि आम्ही दोघंही 3 आठवडे आम्ही
दोघंच बाहेर गेलो होतो तरी काहीही प्रॉब्लेम नाही, तो निवांत घरी होता. सो आय थिंक तेव्हा फार सगळे मित्रमैत्रिणी चिडवायचे आम्हाला की बावड आहात का तुम्ही, 24व्या वर्षी कोणी लग्न करतं का, आणि म्हणजे खूपच वेड्यात काढलं होतं. पण आज सगळे आम्हाला म्हणतात खूप चांगला निर्णय घेतला. सो आय थिंक अर्लियर द बेटर हे मला फार असं सॉरी असं मला फार काकू टाईप ॲडवाईस दिल्यासारखं वाटतंय. बट आम्ही हे आत्ता सगळं वी आर लिव्हिंग इट. आम्हाला हे जाणवतं आहे की आम्ही लवकर लग्न केलं आणि हे सगळं डिसिजन्स घेतल्यामुळे आम्ही खूप सुटे झालो आहोत. सो हॅपी विथ द डिसिजन वी टूक. सो त्याच्यात एक गोष्ट आहे की 2003 साली आम्ही ठरवलं होतं, आम्ही दोघंही BMCCत होत. पहिल्यांदा भेट BMCCलाच झाली. मी रमणबाग शाळेत होतो आणि ती अभिनवमध्ये होती. माझं पहिल्यापासून ठरलं होतं की CA करायचं. ती संगीतामुळे इकडे आलं होती. सो आमचं 2003 सालापासून रिलेशनशिप चालू होती. सो 2011 साली लग्न झालं आहे. सो 8 वर्ष रिलेशनशिप पिरियडमध्ये होतो आम्ही. त्यामुळे घरच्यांचाही एक हे होता की अरे CA झाला आहे तर आता ताबडतोब लग्न करा, कारण तुम्ही 8 वर्ष फिरताय. जरी आम्हाला माहीत नसलं तरी आम्हाला हे माहिती आहे. सो तोही एक मोठा फॅक्टर होता की लगेच लग्न ठरवलं. आणि ती पहिले CA झाली आहे, 2 वर्ष आधी माझ्या CA झाली आहे आणि त्याच्यानंतर मी 2 वर्षांनी CA झालो आहे. आम्ही बॅचमेट असलो तरी. आणि त्याला तो 2 वर्षाचा पिरियडही खूप टफ होता, कारण तिच्या घरी माहीत होतं तिचे वडील कंटिन्युअस मागे लागायचे. सो त्यावेळेची प्रेशर्स वेगळी होती. सो ते आपण बोलूच म्हणजे. माईक जवळ घेऊन बोल. ती पहिली CA झाली आणि तू काही त्यावेळी CA नाही झालास. सो तू नेक्स्ट अटेम्प्टमध्ये CA झालास. या पिरियडमध्ये तुला पर्टिक्युलरली आणि तुलाही अर्थातच फॅमिलीकडनं काही नापसंती पसंती अशा पद्धतीचे शेरे आले का? कारण आपल्याकडे ट्रेडिशनली आणि आम्हाला अनुरूपमध्ये हे जाणवतं की मुलाचं शिक्षण, पगार, वय, उंचीशी सगळंच मुलीपेक्षा जास्त पाहिजे अशी एक अपेक्षा आम्हाला फिल्टर्समध्ये दिसते. तोंडावर कोणी काही का बोले ना, ॲक्च्युअल सर्च करताना कोण काय फिल्टर्स लावतं ते आम्हाला आयडेंटिफाय करता येतं, आम्हाला त्याचे डेटा मिळतो. त्यामुळे ते तसंच आहे आणि तसंच सर्च केलं जातं. तर हे तुमच्या बाबतीत वेगळं आहे. तुमच्या बाबतीत तू आधी CA पण झालीस, तेव्हा तो CA नव्हता, पण तरी तुझ्या घरी माहिती होतं. तर या पिरियडमध्ये काही शेरेबाजी, टोमणेबाजी किंवा अगदी थेट नाही, निगेटिव्ह अर्थाने नाही, पण त्याचं प्रेशर तुझ्यावरती कसं होतं ते तू कसं हँडल केलंस, आणि तुझ्यावरती डायरेक्ट नसलं तर तिच्या थ्रू जरी आलं असलं तरी ते तू कसं हँडल केलंस? काय इम्प्रेशन होते माझ्याबद्दल मला कळत असेल. तू कसं हँडल केलंस आधी सांग. ठीक आहे. सो आत्ता मी सांगितलं असं मेन माझ्या वडिलांनाच होतं की नाही आता 23 वय झालं आहे तुझं. म्हणलं बाकीच्यांचे आईवडील बोलत पण नाही आहेत त्यांना काही, तुम्ही 23 झाले ॲज इफ माझं 33 झालं असं बोलताय. पण त्यांना फार तोच म्हणजे मेन प्रॉब्लेम होता की आम्ही फिरत होतो, त्याच्यामुळे त्यांना असं होतं की एकदा लग्न झाली की माझी जबाबदारी संपली. या कॅटेगरीतले आहेत माझे बाबा. सो मग ते म्हणत होते की आता पटकन, आणि मग त्यांना थोडी भीती वाटायला लागली होती एका पॉईंटला की कारण CA असं एक करिअर ऑप्शन आहे जिकडे तुम्ही होताच CA ही पण खात्री नाही आहे. इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल तर काय होणार नक्की आहे असं होतं तरी, बट CAला ते म्हणते जर नाहीच झाला तर काय. म्हणलं नाहीच झाला तर मी लग्न नाही करणार म्हणलं तोपर्यंत. सो हे किती नाही म्हटलं तरी माझ्यावरही प्रेशर होतं, आणि हे प्रेशर मला फक्त घ्यायचं होतं कारण माझ्या हातात काहीच नव्हतं ना. अभ्यास तर मी करू नव्हते शकत, अभ्यास त्यांनीच करायला पाहिजे होता. बट आय थिंक तेव्हासुद्धा डोकं शांत ठेवणं आणि ते माझं प्रेशर ह्याच्यापर्यंत पास ऑन न होऊन देणं, तेवढी तसदी मात्र मी घेतली. आणि इनफॅक्ट मला आठवतं आहे की मी ह्याच्या अभ्यासामध्ये पण थोडीशी म्हणजे आपण कसं एक स्ट्रॅटेजाईज करू शकतो, कसं CA निघू शकेल, कारण माझं CA आधी फर्स्ट अटेम्प्टमध्ये निघाल्यामुळे त्यात काय काय आपण स्वॉट ॲनालिसिस करू शकतो वगैरे इतपत. म्हणजे मी एका पॉईंटला त्याचा एका विषयाचा आम्ही घरी जाऊन, मी अभ्यास घेतला असं नाही म्हणणार मी, बट आम्ही डिस्कस केला. तो शिक्षिका आहे ना, असं पटकन तोंडात येतं मी अभ्यास घेतला. सो आम्ही डिस्कस केलेला आहे नक्की एक विषय, आणि मग आम्ही एक एक करत की हे फोकस करू ते फोकस करू करत, म्हणजे अगेन सेम की रादर दॅन मी पुढं गेले आणि हा मागे राहिला, त्याच्यापेक्षा ठीक आहे मी पुढं गेले, आता मी ह्याला पण कसं काय पुढं माझ्याबरोबर घेऊन चालू, हे एक स्पिरिट होतं. सो त्याच्यामुळे प्रयत्न एवढाच होता की जरी घरचे थोडे प्रेशरमध्ये असतील तरी ते प्रेशर आपण आपल्यापर्यंतच ठेवायचं, आपल्यापासून पुढे पास ऑन नाही होऊन द्यायचं, एवढाच एक प्रयत्न होता. ती म्हणली तसं बरोबर आहे सगळं. प्रेशर, सो प्रेशर अजिबात नव्हतं,
कारण की मगाशी मी म्हटलं तसं सी ए इंटर म्हणजे जे सी ए किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना माहिती आहे की सी ए इंटर झाल्यानंतर सी ए फायनल ही एकच स्टेप फक्त उरते आणि आपल्याला दोघंही कॉमर्सचे विद्यार्थी असल्यामुळे ते पॅकेज दिसायला लागतं की आपण जर लवकर सी ए झालो तर आपण एवढं पॅकेज कमवू शकतो. त्यामुळे ते प्रेशर, लग्नाचं प्रेशर कधीच नव्हतं. आपण अभ्यास करायचा आणि मी म्हणलं तसं मी कॉमर्सला मेन सी ए होण्यासाठीच गेलो होतो. सो तो कुठेतरी फोकस होता, फक्त त्याला वेळ लागला. सो असं घरच्यांचं कधीच प्रेशर नव्हतं त्या बाबतीत. थोडंसं पुढे जाऊया आता तुमच्या एज्युकेशनच्या थोडं पुढे तुमच्या लग्नाकडे जाऊया. तुम्ही सांगितलं की लग्न करण्याच्या आधी बराच काळ तुम्ही डेट करत होतात, एकमेकांना ओळखत होतात. पण असं काही आहे का की लग्न झालं आणि एकत्र राहायला लागलो आणि लगेच तुम्हाला वाटलं की अरे छा, हे तर मला आत्तापर्यंत माहितीच नव्हतं, इतकी वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय पण ही गोष्ट मी कधी इमॅजिनही नव्हती केली आणि हे काहीतरी नवीनच मला सरप्राईज सारखं आलं? आम्ही लिव्ह-इनमध्ये कधीच नव्हतो. सो त्याच्यामुळे 100% हे सांगते की बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे 8 वर्ष तुम्ही जर रिलेशनमध्ये असाल तर तुम्हाला तो व्यक्ती इन अँड आउट माहिती असतो. तर असं नाही आहे. म्हणजे अगदी मला तो असं सीन पण डोळ्यासमोर आठवतोय की लग्न झालं होतं आणि पहिला रविवार, लग्न झाल्यानंतरचा पहिला रविवार मी उठले, हा आधीच उठला होता माझ्या, आणि मी उठून बाहेर आले, हॉलमध्ये आले तर असे टेबलवरती असे पाय ठेवले होते, बेडवर असा बसला होता, तोंडात ब्रश, टी व्ही लावलेला आणि तारक मेहता का उलटा चष्मा चालू होतं जोरात. मला कळलं नाही हा काय सीन बघते, म्हणजे मी असं नक्की म्हणलं अरे रविवार सकाळी 7:30 आणि आपल्या घराचं टी व्ही ऑन आहे. तो म्हणलं हो, कारण आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी नियम असा होता की सकाळी टी व्ही नाही लावायचा, फक्त संध्याकाळी टी व्ही. आणि म्हणजे हा किंवा सासूबाई म्हणजे त्यांची कामं चालू होती पण टी व्ही ऑन होता वॉज लाईक नॉर्मल फॉर देम. सो मला असं झालं की हे म्हणजे मला ते डायजेस्टच होत नव्हतं की हे असं कसं काय, टी व्ही कसं चालू असू शकतो रविवारी सकाळी. सो आय थिंक खूप बेसिकपासनं गोष्टी सुरू होतात. काही कारण आपण भेटतो काय म्हणजे काय, कॉफी प्यायला भेटलो, जेवायला भेटलो, कधी मूव्हीला गेलो, बट खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला कधी कधी अनॉय पण करू शकतात, काही वेळेला अतिशय शॉकमध्ये टाकू शकतात, बट इव्हेंच्युअली यू लर्न टू लिव्ह विथ देम. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता रविवारी आमच्या घरी आला तर आम्ही दोघेही असे सापडूत, असा नाही. पण काही गोष्टी तो बदलत असतो, काही गोष्टी मी पण बदलल्या. येस. सो मलाही तेच हे होतं की 8 वर्ष जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा बऱ्याच गोष्टीचं प्लॅनिंग मीच करायचो की आपण आज इकडे जाऊ, आज या पिक्चरला जाऊ. सो ती पहिल्यांदा जेव्हा घरी आली तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे ही किती अनप्लॅन्ड आहे, काहीच कुठल्याच गोष्टीत प्लॅनिंग नाही आहे म्हणजे. सो तो एक मोठा माझ्यासाठी हे शॉक होता की अरे सगळंच म्हणजे बहुतेक मला बघायला लागणार आहे असं आहे. आणि सगळंच तुला बघायला लागेल आणि करायला लागेल असा तुला एक विचार तुझ्या डोक्यात आला, पण शिक्षिका ती आहे पहिल्या दिवसापासून. सो त्या पार्टकडे पण मला यायचं आहे की तुम्ही सी ए असला तरी तुम्ही प्रॅक्टिस केली नाही, तो कॉन्शियस तुम्ही डिसिजन पहिल्या दिवसापासून घेतलात. आणि दोघांचं प्रोफेशन तरी वेगळं होतं, तू शिकवत होतीस आणि तू जॉब करत होतास. तर या वेगवेगळ्या प्रोफेशन्समुळे काही चॅलेंजेस आले का, की वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असल्यामुळे तुमचं घर चालवत असताना, एकत्र घरात राहत असताना, एकत्र सहजीवन असताना, की वेळा वेगळ्या आहेत, वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत. प्रॉब्लेमली तू शिक्षिका आहेस म्हणून तुला घरात एक वेगळी तयारी करून जावं लागत असेल कामाला, की मला आता माझ्या लेक्चरची तयारी करायची आहे, इथपासनंच्या गोष्टी, आणि त्याच्यासाठी वेगळा वेळ देणं, आणि मग तुम्हाला मुलगाही होता त्यावेळी. तर या कामाचं नियोजन घरातल्या हे तुम्ही कसं केलं, कारण तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता आणि तुझं स्वतःचं प्रोफेशन होतं. सो मुलगा झाल्यानंतरचं सांगेन मी. त्याच्यानंतर मी जवळजवळ 7 वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून होते.
सो अनेक वेळेला असं असायचं की हिंजवडीला लेटस से फर्स्ट हाफमध्ये लेक्चर, सेकंड हाफ बाणेरला लेक्चर, नेक्स्ट डेला फर्स्ट हाफ युनिव्हर्सिटीच्या इकडे लेक्चर, सेकंड हाफ अजून बावधनच्या इकडे लेक्चर. सो असं पुणेभर मी भटकत असायचे, म्हणजे वार लावलेले असायचे आणि फर्स्ट हाफ या एरियात, सेकंड हाफ त्या एरियात, असं अनेक वेळेला व्हायचं. अक्षय पण सकाळी 6:30ला बसनी जायचा, त्याचं चाकणला ऑफिस होतं. सो हा 6:30ला घरातनं जायचा, मी अनेक वेळेला घरातनं 8-8:30ला जायचे. आणि टीचिंगच्या प्रोफेशनला एक सगळ्यात मोठा चॅलेंज सांगते. एक म्हणजे मला कायम सवय अशी आहे की मी शिकवत जेव्हा असते, प्रॉपर विषय शिकवत असताना मी कायम उभी राहून शिकवते. म्हणजे मला असं कधीच नाही आठवत की मी बसून शिकवलेलं आहे. माझं कारण त्याच्या मागचं मत असं आहे की जनरली कॉलेजची पोरं कंटाळलेलीच असतात, मग दॅट इज अ प्री रेक्विजिट. आणि त्याच्यात जर शिक्षकही दमलेला असेल तर म्हणजे ती मुलं झोपतात एक 5 मिनिटाच्या आत, साधारण ते स्विच ऑफ होतात ते. सो जोपर्यंत मी 110% एन्थुसियास्टिक नसीन तर मग का बरं मुलं जागी राहतील, हे मला कायम वाटायचं. सो यू कॅन इमॅजिन मी ऑन ॲन ॲव्हरेज 10 तास रोज उभं राहून शिकवलेलं असायचं. आणि तेव्हा असं काही एवढी पैशाची लक्झरी पण नव्हती की काय शोफर ड्रिव्हन कार आहे आणि मग तेवढ्याच त्या ट्रॅफिकमधनं ड्राईव्ह करत परत घरी यायचं. आणि मग घरी आल्यावर असं वाटायचं की कोणीही माझ्याशी बोलू नका प्लीज. कारण एक असतं डेस्क जॉब, जिथे तुम्ही ॲटलिस्ट बोलत नसता आणि तुम्ही बसून एका ठिकाणी काम करत असता. आणि जेव्हा तुम्ही शिकवत असताना तेव्हा तुम्ही वोकली पण थकत असता, तुम्ही फिजिकली पण थकत असता. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी काय प्रश्न विचारतोय त्याचं प्रश्नाचं आकलन करून त्याचं उत्तर देणे, तुम्ही मेंटली पण थकत असता. आणि एवढं घरी आल्यावर अर्थातच बाळाची अपेक्षा असते की आईने उचलून घ्यावं, नवऱ्याची अपेक्षा असते की बायको घरी आली आहे जरा 4 गप्पा माराव्या, स्वयंपाकघर बोलवत असतं. सो ह्या सगळ्या चॅलेंजेस नक्की होत्या का, तर डेफिनेटली होत्या. आणि सुरुवातीला स्ट्रगल झाला का, तर 100% स्ट्रगल होता सुरुवातीला. चिडचिड झाली का, नक्की झाली. आणि एका पॉईंटला ओव्हरकम केलं. कसं केलं सांगायचं आहे का? सो ना मी सकाळी 6:30ला उठून, मला आठवतं मी आणि माझ्या सासूबाई मिळून स्वयंपाक करायचो. ते पण मला ओके वाटायचं की ठीक आहे, सकाळी फ्रेश असतो, सकाळी स्वयंपाक करायला छान मजा यायची मला. पण जेव्हा ना पूर्ण दिवसभर जेव्हा 10 तास उभं राहून लेक्चर्स देऊन हिंजवडीतनं ड्राईव्ह करून सदाशिव पेठेत पोचलो की परत जायचं आणि पोळ्या करायला सुरुवात करायची, हे मला तिचा चेहरा बघूनच म्हणजे मी आत्ता हे झाले. सो एका पॉईंटला मी ॲक्च्युली तुझ्या जो कायचं एक्सप्रेशन होतं into 2x इतकी हरलेली होते मी. आणि आमच्या घरी असं होतं की घरातल्या स्त्रीचं जे प्रेम असतं ते त्या स्वयंपाकात जातं, असं एक घरातली समजूत होती. सो मी माझ्या सासूबाईंना ॲक्च्युली एकदा सांगितलं की खरं सांगू का, सकाळच्या स्वयंपाकात माझं प्रेम जेन्युइनली जातं, पण संध्याकाळच्या जेवणात ना फक्त राग जातो, की काहीच नाही जाते. सो अगेन व्हॉट इज इम्पॉर्टंट ना, मी हा का पॉईंट सांगते मी तुम्हाला, कारण अनेक वेळेला ना आपण काही गोष्टी प्रिझ्युम करून चालत असतो. सासूबाई काय माझं ऐकणारच नाहीत, हे आपल्या डोक्यात एक अझम्पशन असतं. इनफॅक्ट मला वाटलं ह्याच्यापेक्षा जास्ती माझ्या सासूबाई कदाचित मला समजू शकतील. सो म्हणून मी ह्याच्याशी बोलायच्या आधी माझ्या सासूबाईंशी बोलले की जेन्युइनली मला नाही झेपत आहे की एवढं सगळं करून आल्यावर मला नाही स्वयंपाक करावं असं वाटत आहे. आणि तेव्हा म्हणजे म्हणजे हे सगळं शेड्यूल मी जवळजवळ 4 वर्ष फॉलो केल्यानंतरचं सांगते मी तुम्हाला. असं नाही की डे 1ला गिवअप नाही केलं. ऑलमोस्ट 4 एक वर्ष तोपर्यंत आम्ही फायनान्शियली पण बऱ्यापैकी स्टेबल झालो होतो. मग एका पॉईंटला मी त्यांना असं म्हटलं, काकू खरं सांगू का, मी सासूबाईंना आणि सासऱ्यांना काका काकूच म्हणते अजूनही, पण म्हटलं काकू खरं सांगू का, आपल्या ज्या मावशी आहेत त्यांना आपण महिन्याभरात जेवढं देतो ना तेवढं मी आज देवाच्या कृपेने 1 तासात कमवते म्हटलं, बिकॉज आय गिव्ह सेशन्स टू मास्टर्स. तर म्हटलं तेवढी प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे की संध्याकाळी मला या जॉबमधनं रिलीव्ह करा, तेवढी एक मनापासून रिक्वेस्ट करते. आणि त्यांनी त्या क्षणी त्या म्हटल्या, मला तू काय म्हणतेस हे मला अगदी 100% पटतंय, उद्यापासून आपण शोधायला लागू, नेक्स्ट मंथपासून डन. सो अनेक वेळेला आपल्यामध्ये ज्या काही उगाचच आपण स्वतःला बांधून ठेवलेलं असतं किंवा आपल्याला वाटत असतं हा काय म्हणेल, हे काय म्हणेल, से इट आउट. मे बी प्रत्येक वेळेला जमेलच असं नाही, काही वेळेला जमेल, काही वेळेला फसेल, पण बोलायचंच नाही हे नका करू.
आणि डे वनलाच बोलू नका असं माझं मत. कारण मी सांगितलं आहे की मी पण प्रयत्न केला आणि मी पण एवढ्या वर्ष केलं आणि नाव दॅट आय हॅव डन इट फॉर सो मेनी इयर्स आय थिंक आय हॅव अ राईट टू ॲटलीस्ट स्पीक अप माय माइंड. आणि मग मी बोलल्यावर आय थिंक इट वॉज टेकन अप व्हेरी वेल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. येस. एकच पॉईंट फक्त ॲड करतो की याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणजे एकत्र राहतोय. सो माझे आईवडील आणि आम्ही दोघं, सो आम्ही पहिल्या दिवसापासून एकत्र राहतोय. सो आईवडिलांचा जो सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीत तो अजूनही आम्हाला जाणवून येतो. कारण दोघंही करिअर वाईज CA दोघंही असल्यामुळे आम्ही बाहेर असायचो कायम. एकच छोटा किस्सा सांगतो. जेव्हा मेघ झाला, म्हणजे मुलाचं नाव मेघ आहे, सो मेघ जेव्हा झाला आणि मेघ लहान होता आणि मी तर सकाळी 6:30ला माझी अलका टॉकीजून बस असायची आणि मी चाकणला निघून जायचो. सो त्यानंतर रचना एका आय थिंक 3-4 महिन्यानंतर का काहीतरी, काय एक्झॅक्ट आठवत नाही, पण तिची लेक्चर्स चालू झाली होती आणि ती एका मगरपट्टा सिटीच्या कंपनीमध्ये लेक्चर घ्यायला जात होती आणि मेघ खूप लहान होता. तर त्यावेळेला त्या कंपनीनी अशी सोय करून ठेवली होती की माझे आईबाबा आणि मेघ त्यांच्यासाठी एक तिथे फ्लॅट घेऊन ठेवला होता. म्हणजे कंपन्यांचा फ्लॅट्स जे असतात ना, तर ते घेऊन ठेवलं. ते माझे आईवडील आणि मेघ तिथे जायचे आणि रचना मधल्या वेळेत फीडिंगसाठी त्या फ्लॅटवर यायची. सो आईवडिलांचा जो सपोर्ट आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. आणि तेही मला सांगायला आवडेल. म्हणजे तिने मगाशी सांगितलं जसं की 8 वर्ष मी चाकणला जात होतो, पण मला एकदाही आठवत नाही की माझा डबा घरनं आलेला नाही आहे. म्हणजे ती तेवढीच करिअर माइंडेड असली तरी ती माझी आई आणि ती दोघं मिळून सकाळी डबा होऊनच, कारण तिथे ऑब्व्हियसली कॅन्टीन होतं, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅन्टीनचं जेवण काय किती म्हणजे क्वालिटीचं असतं. सो तेही कधीच चुकलं नाही. सो या गोष्टी आहेत. सो रचना काय काम करत होती ते तर आम्हाला कळलं घरातली. तर तुझं कॉन्ट्रीब्युशन कसं होतं ते पण ऐकायला आवडेल सगळ्यांना. पर्टिक्युलरली मुली तर बघतायत की हा काही करत होता का, रचनाने ह्याला काही करायला सांगितलं होतं का नाही. आणि अर्थातच मेघच्या वाढवण्यामध्ये सुद्धा तुझं पालक म्हणून असणारं कॉन्ट्रीब्युशन, आणि ते तुम्ही ठरवलं कसं, कारण तो खूप महत्त्वाचा आणि हाणामारीचा मुद्दा पण असू शकतो की कोणी काय करायचं. तर त्याबद्दलही दोघांनी, म्हणजे सुरुवात आपण अक्षयपासून करू. मेघ झाल्यानंतर टिपिकली जे भांडणं होतात, सो पहिला भांडणाचा मुद्दा असतो की शाळेत कोणत्या टाकायचं, म्हणजे मुलगा किंवा मुलगी झाली की कुठल्या शाळेत टाकायचं. सो मग आमच्या बाबतीत तो कधीच आला नाही, कारण मी रमणबागेत होतो, ती अभिनवमध्ये होती, माझी मराठी मिडियम होती, तिची इंग्लिश मिडियम होती. सो तो मुद्दा तिथेच सॉल्व्ह झाला होता की आपण अभिनवमध्ये टाकू. पण त्यानंतर जसजसा मेघ मोठा होत गेला तसं आम्ही ठरवलं की मेघला 6 सब्जेक्ट आहेत, त्यातले 3 सब्जेक्ट मी घेणार, 3 सब्जेक्ट ती घेणार. सो आम्ही इतकं ते अभ्यासाचं नियोजन करून ठेवलं आहे की मेघला कितीही मार्क पडले त्या सब्जेक्टमध्ये तरी ती काही बोलत नाही. आणि जे माझे सब्जेक्ट आहेत ते, आणि तिने घेतलेल्या म्हणजे विषयांमध्ये किती मार्क पडले तरी मी बोलत नाही. आणि आता हे मेघलाही माहिती आहे. त्यामुळे तोही बरोबर त्या पद्धतीने अभ्यास करतो. अजून काय? हां, सो हा म्हणला तसं बऱ्याच वेळेला मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण ही आईचीच जबाबदारी असते. हे एक अंडरलाइनिंग अझम्पशन असतं, ते आय थिंक आम्ही दोघांनी खोडून पाडलं की मूल दोघांचं असेल तर जबाबदारी पण दोघांचीच पाहिजे. मला खूप छान एक्सप्रेशन्स बघायला मिळतात तिकडनं काही काही. वन मोर. तर डेफिनेटली दोघांनी ही जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. पण अगेन सेम थिंग, गरजेचं आहे का की प्रत्येक लाईफच्या स्टेजमध्येच इक्वल जबाबदारी घेतली पाहिजे? तर नाही, असं माझं मत आहे. ओके, कारण प्रत्येकजण त्याच्या किंवा तिच्या करिअरमध्ये एका वेगळ्या वेगळ्या लेवलला असतो. त्या अपॉर्च्युनिटीज, त्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या असतात. एक उदाहरण म्हणून सांगते. ह्यांनी सुरुवात करताना डायरेक्ट मेघ शाळेत गेल्यानंतरचं सांगितलं. मी तर म्हणजे जन्मल्यानंतर रात्री रडत उठणे, रात्री दर 1 तासाने रडत उठणे, इथपासनं पहिली ती सुरुवात होते खरं. आता इथे परत माझा हट्ट असावा का की एकदा मी उठली एकदा तू उठ, हे अतिरेक झाला असं माझं मत आहे. आता इथे ॲज अ टीम तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कोणाचं करिअर त्या स्टेजला किती डिमांडिंग आहे, राईट?
तेव्हा माझ्याकडे ती लिबर्टी होती. मी मगाशी म्हटलं असं, मी जरी 7 कॉलेजेसला व्हिजिटिंग फॅकल्टी होते, तरी तेव्हा जेव्हा बाळ लहान होतं मी त्या 7 वरनं फक्त 2 कॉलेजेसपर्यंत आले होते आणि तेव्हा मी फक्त सेकंड हाफ घ्यायचे. सो मला दुपारी व्यवस्थित झोप काढता यायची. म्हणून मी त्याला काय म्हणायचं, रात्री बाळ उठलं की प्रत्येक वेळेला मीच उठीन, तू काही उठू नकोस, कारण तुला सकाळी 6:45ची बस पकडायची आहे. राईट. सो तेवढं अंडरस्टँडिंग आय थिंक असायला काही हरकत नाही. किंवा इवन तो जेव्हा यायचा, आता संध्याकाळी मुलाला किंवा मुलीला बागेत घेऊन जाणे हा पण एक खूप बेसिक गोष्ट असते. ह्याला यायलाच मुळात 7-7:30 वाजायचे. त्याच्यानंतर परत मी अपेक्षा करणं की ह्यानी दिवसभर 8 ते 5 जॉब केलेला आहे, 5 ते 7 चाकण ते सदाशिवपेठ अतिशय बोरिंग ट्रॅफिकमधनं प्रवास करून तो आलेला आहे, आणि अशी अपेक्षा असणं की घरी बॅग ठेवल्या ठेवल्या तो फ्रेश होऊन चला बागेत जाऊ, ही चुकीची अपेक्षा आहे. पण मग मी संडेला त्याच्याकडनं अपेक्षा करीन का, तर 100%. तेव्हा जर तो नाही म्हणत असेल तर मग भांडण होतील का, 100%. ओके, येस. ओके, सो एक्सपेक्टेशन्स असाव्यात का, तर असाव्यात, पण अति कॉम्पिटिशन करायला जाऊ नये की मी एक तू एक, मी एवढं पण नसावं. आणि आय थिंक हे त्यांनी रेसिप्रोकेट केलेलं आहे. कधी सांगते, आता फॉर एक्झाम्पल अनेक वेळेला माझी शूट्स असतात, अनेक वेळेला मी पुण्यातही नसते. खूप पेरेंट टीचर्स मीटिंग अशा होतात की जेव्हा मी पुण्यात नसतेच आणि हा न चुकता पेरेंट टीचर्स मीटिंगला जातो. मी त्याला चेष्टेने म्हणते की यू गेट टू सी ऑल द मॉम्स इन द क्लास. बट तो कधीच असं नाही म्हणला की काय हे मागच्या वेळेला मी गेलो होतो, यावेळेला तुझा. सो परत तेच की एकत्र टीम म्हणून, आय थिंक तू जो मगाशी शब्द वापरला, तो टीम म्हणून एकत्र ॲज अ युनिट तुम्ही पुढं गेला पाहिजे. दोघांनी जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत, मान्य, पण अगदी 1:1 करू नये असं माझं मत आहे. फारच इंटरेस्टिंग आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडलं की टीम म्हणून एकत्र करायचं आहे. परत एक थोडंसं स्टेप अलीकडे जाऊन मग आत्ताच्या तुमच्या करिअर स्टेजकडे पण येऊया, की जरी टीम म्हणून असलं तरी तुम्ही सेम अकॅडमिक बॅकग्राऊंडचे आहात, दोघंही CA आहात. त्यातही ती लवकर झाली, लवकर कामाला पण लागली, बरोबर. सो लवकर कमवायलाही लागली. तर या फेजमध्ये कॉम्पिटिटिव्हनेस आला का, की म्हणजे नॉट जस्ट बिकॉज ऑफ द जेंडर डिफरन्स, पण इन जनरलच एक ह्युमन कॉम्पिटिटिव्हनेस, की आपण दोघं एकत्र आहोत आणि मी अजून CA नाही आहे या स्टेजला पण, आणि नंतरही ती जास्त कमवत असणं हा पण. सो मी मगाशी म्हटलं असं, पहिले 2 वर्ष जे तेव्हा क्लिअर होतं की मला माझं लग्नच होणार नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन करायला कधीच तिथे डोक्यात कधी विचार नव्हता तो, कारण आमचं क्लिअर होतं की लग्न करायचं एकमेकांना. सो त्या 2 वर्षात कधी तो हे आला नाही. त्याच्यानंतरही ती पहिल्या दिवसापासून बिझनेसमध्ये म्हणजे कसं, ती व्हिजिटिंग फॅकल्टी होती आणि मी पहिल्या दिवसापासून नोकरी करतोय, जर्मन कंपनीत असली तरी. सो पहिल्या दिवसापासून तिचं इन्कम जास्त होतं. का होतं, तर ऑब्व्हियसली बिझनेसमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी तेवढी मिळते, नोकरीमध्ये किती तुम्ही काम केलं तरी एक फिक्स सॅलरी मिळते, त्यामुळे ते पहिल्या दिवसापासून इन्कम तिचं जास्त होतं. कॉम्पिटिशन कधीच आली नाही, कारण दोघंही चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे एक जे CA कमवतो ते म्हणजे मिनिमम जेवढं कमवायला पाहिजे ते दोघंही कमवत होतो. ती थोडंसं जास्त कमवत असेल, पण त्या कारणास्तव कधी कॉम्पिटिशन आली नाही. नाही, ॲब्सोल्युटली. ह्याच्यात म्हणजे आय थिंक अक्षय हा एक एक्सेप्शन आहे असं माझं मत आहे, जेन्युइनली असं मला वाटतं. नॉट अंडरमायनिंग एनी वन ऑफ यू, बट शब्दच आहे मेल इगो. म्हणजे मी फिमेल इगो असा शब्द जनरली ऐकलेला नाही, एवढा वापरला जात तरी नाही नक्की. बट इनफॅक्ट अनेक सिनेमे पण असे निघालेले आहेत की नवरा बायको सेम प्रोफेशनमध्ये आहे आणि बायको पुढे जाते म्हटल्यावर मेल इगोमध्ये आला आणि दोघांमध्ये भांडणं सुरू झाली, अभिमान. पण आमच्या बाबतीत हे ॲक्च्युली कधीच नाही घडलं. म्हणजे त्यांनी हे डे 1पासनं तो म्हटलं असं की ते एक ॲक्सेप्ट केलं होतं त्यांनी की ठीक आहे. आमची स्टार्टिंग लाईनच ॲक्च्युली वेगळी झाली होती, कारण की मी 2 वर्ष आधीच नोकरीला लागल्यामुळे मला तो एक हेडस्टार्ट मिळाला होता, आणि त्याच्या पुढे कारण मी म्हणजे बिझनेस किंवा प्रोफेशनमध्ये शिफ्ट झाल्यामुळे तुम्ही लिनियर म्हणजे तुम्ही असे नाही ग्रो करत, तुम्ही थोडे असे ग्रो करत असता, आणि मग जेव्हा तुमचं एक क्लिक होतं ना, तेव्हा मग ते असं झपकन वरती जाऊ शकतं, ते एक्सपोनेन्शियल जाऊ शकतं.
आता तिथे काय होऊ शकलं असतं मी तुम्हाला सांगते, की जेव्हा त्यांनी बघितलं माझी यूट्यूबची जर्नी, की 2019-20 पर्यंत इट वॉज गोईंग इन अ लिनियर वे, बट त्याला जेव्हा कळालं की 19-20 काहीतरी वेगळं घडतंय, हे अचानक हिला ब्रेक थ्रू मिळतोय, खूप जास्ती काहीतरी एक्सप्लोड होतं हिचं करिअर, असाही व्यक्ती असू शकला असता की जो म्हणला असता की सो वॉट, तुझ्या इन्कमची काही म्हणजे ॲज सच गरज नाही आहे, मी कमवतो. आता तोही जर्मन MNC मध्ये होता, सो त्याच्या एकट्याचा पगार पण मोर दॅन इनफ होता आमच्या घरी. असे अनफॉर्च्युनेट केसेस मी स्वतः बघितलेत, माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये बघितलेले आहेत, की जिकडं काय ठीक आहे तू करतेस भारी, पण इट्स ओके, सो वॉट. सो वॉटचा एक ॲटिट्यूड असणं प्लस सो वॉटचा ॲटिट्यूड असणं वर्सेस तू कमाल करतेस, लेट मी नो हाऊ आय कॅन सपोर्ट यू. हा दोन खूप मोठे फरक आहेत. आणि आय थिंक अक्षय खूप भारी त्या सेकंड कॅटेगरीमध्ये फिट होतो. मी त्याला एकदा विचारलं पण, की तुला असं नाही का वाटत की अनेक वेळेला म्हणजे मी बाहेर जाते, खूप जण येतात, सेल्फीज मागतात, फोटो काढतात, तुझ्यापाशी खूप कमी जण येतात, व्हेरॅज आजही खूप जण माझ्यापाशी येऊन बोलले, ह्याला तुम्ही कधी बघितलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी ह्याच्यापाशी येऊन बोलले पण नाहीत. आणि अगदी खरं सांगायचं तर माझं जेवढं काम असतं तेवढं इक्वली तो पण काम करत असतो. फक्त फरक एवढाच आहे, मी कॅमेराच्या समोर मी असते, तो कॅमेराच्या मागे तो असतो. सो काम करणं आणि रेकग्निशन न मिळणं हे खरं तर खूप अवघड आहे, राईट. पण मी जेव्हा त्याला विचारलं की हे तू कसं हँडल करतोय, त्याच्यावर त्याचं उत्तर असं होतं की शेवटी रचना नाही कमवते, रानडे कमवत आहेत. ओके, सो ही जर तुमच्यामध्ये समजूत असेल की एक फॅमिली पुढे जाते रादर दॅन एक इंडिव्हिज्युअल पुढे जातोय, तेवढं अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये पण असेल आणि माझ्यामध्ये पण असेल. आणि आय विल बी व्हेरी ओपन आणि व्हेरी अपफ्रंट अबाउट इट. मी सुरुवातीला तशी होते का नाही मला आठवत नाही. मी ह्यालाही माहिती आहे, मी प्रचंड म्हणजे करिअर ओरिएंटेड होते. मी माझं करिअर, माझं टीचिंग व्हेरी फोकस्ड. बट काही वेळेला मी पण एक स्टेप मागे घेतली आणि एक फॅमिली म्हणून काय असतं हे मी पण शिकले. आणि मी त्याच्या स्वभावानुसार हलकी हलकी मोल्ड होत गेले फॉर अ गुड कॉज. आणि मग मलाही ते लक्षात यायला लागलं की काही गोष्टी आपण सोडायच्या असतात, काही गोष्टी आपण सपोर्ट मागायचा असतो, ॲज अ टीम पुढे जायचं असतं. आणि व्हेरी हॅपी की अक्षय इज वन ऑफ दोज एक्सेप्शन्स की ज्यांनी माझं करिअर ग्रोथ खूप पॉझिटिव्हली घेतली आणि हवा आहे तेव्हा आणि तेवढा सपोर्ट केला. सो यालाच धरून अक्षयला स्पेसिफिकली हा जास्त प्रश्न आहे, आणि अर्थात तुला पण आहेच आहे, पण मुख्य प्रश्न अक्षयला आहे. आजही सकाळच्या सेशनमध्ये एका मुलाने विचारलं की काही लोक कंपनीत बोलतात, प्रश्न विचारतात, आजूबाजूचे लोक काही गोष्टी आपल्याबद्दल बोलतात, आपल्या आयुष्यात आपण ज्या टप्प्यावर आहोत त्याच्याबद्दल प्रश्न विचारतात. तर आय एम शुअर की तुला हे प्रश्न अनेकदा आले असणार आहेत, टोमणे आले असणार आहेत, कधी डायरेक्टली कधी इनडायरेक्टली खोचकपणे आले असणार आहेत की तू काही तेवढं कमवत नाहीस. म्हणजे जरी तुमच्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग असलं तरी बाहेरनं येणारं पण एक झेलावं लागतं. तर ते तू मॅनेज कसं केलंस की बायकोचा पगार, बायकोचं उत्पन्न जास्त आहे, तुझं नाही आहे तेवढं, आणि बायको फेमस पण आहे, नुसतं उत्पन्न जास्त आहे अशातलाही भाग नाही, तर ती फेमस पण जास्त आहे कम्पॅरेटिव्हली. एक वाक्य फक्त सुरुवातीला सांगते ह्याचं एक छोटंसं, कारण बॅकग्राऊंड देणं इम्पॉर्टंट आहे. की जसं मी म्हटलं यूट्यूब एक्सपोनेन्शियली ग्रो झाल्यानंतर ऑगस्ट 2021मध्ये आम्ही दोघांनी असा डिसिजन घेतला की अक्षय त्याचा जॉब सोडणार आणि जॉब सोडून वी बोथ विल डू आवर चॅनल टुगेदर. सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता की बायकोनी तिचा जॉब सोडून नवऱ्याला जॉईन नाही झालेली आहे, नवऱ्याने जॉब सोडलेला आहे आणि तो बायकोला जॉईन झालेला आहे. आणि मग इतरांचे प्रश्न. सो मगाशी म्हणल्याप्रमाणे 8 वर्ष जर्मन कंपनीत होतो, 2 वर्ष इंडियन कंपनीत होतो. हा जो डिसिजन घेतला 2021 साली, तेव्हा आम्ही त्याच्या आधी 1 वर्षभर ह्याचा विचार करत होतो. आणि टोमण्यांचं म्हणाल तर ते मी अजूनही ऐकतो. म्हणजे की अरे ही कमवते, तुझं काय काम आहे, किंवा मला बरेच जण म्हणतात तू नक्की काय करतोस. ओके, सो सिम्पल त्याला एक हे होतं की ज्या जर्मन कंपनीसाठी मी काम करत होतो तिथे ऑलमोस्ट CFOला माझं रिपोर्टिंग होतं, फायनान्स हेड म्हणजे जो असतो त्याला. सो आमच्या डोक्यात हा विचार आला की जेव्हा आपण स्वतःचा बिझनेस करतोय आणि मी आत्ता त्यांच्यासाठी एवढं काम करतोय,
तर आपण आपला बिझनेस किती ग्रो करायचा हे शेवटी आपल्या हातात आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोक काही म्हणली ना तरी एकमेकांना माहीत असतं कोण किती कमवत आहे. सो हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे मी आमच्या खूप जवळच्या रिलेटिव्सकडनं पण ऐकलं आहे आणि मी अजूनही ऐकतो की नाही नाही पण तरी मला वाटतं की तू परत जॉब चालू करावा. म्हणजे हे काही बरोबर नाही आहे तुझं, अजिबात बरोबर नाही, तुम्ही दोघं एकत्र कसं करता. सो याचं एकच हे असतं की म्हणजे मला जे जेन्युइनली वाटतं की एकतर त्यांना कुठेतरी सपोर्ट मिळालेला नसतो त्यांच्या घरातनं, हे एक मेन कारण असू शकतं. किंवा काय म्हणता येईल म्हणजे मी परत हे नाही करत पण मुलांनी तेवढा मुलींना सपोर्ट केलेला नसतो त्यांच्या ह्याच्यात. आणि खरं सांगायचं झालं तर इन्कम जे आहे ना ते आपल्यालाच माहीत असतं कोण किती कमवतोय. त्यामुळे आत्ताही असं कुठेही नाही आहे की बाबा एवढं नक्की सांगतो की जेवढं मी 10 वर्षात कमवत होतो त्याच्यापेक्षा जास्त मी आत्ता कमवतोय. याचं कारण आम्ही जे करतो, रचनाने बऱ्याच वेळेला यूट्यूबवर बोलून दाखवलं आहे की स्टॉक मार्केटची मला पहिल्यापासून आवड होती आणि तिचा भावालाही त्या स्टॉक मार्केटची आवड होती आणि आमच्या दोघांकडे टिपिकल मराठी कुटुंब असल्यामुळे की शेअर मार्केट म्हणजे पैसे जातात आणि काही त्याच्यातनं मिळत नाही. तुम्ही जे करताय ते अगदी बावटपणा करताय. तुम्ही FD करा, या ह्याच्यात सगळे होते. सो कुठेतरी म्हणजे तिने पण बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये ते सांगितलं की आम्ही जेव्हा रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा आम्ही बोलायचो की म्हणजे आम्ही भेटलो की आमच्या कधीच अशा गप्पा नाही व्हायच्या की मग आज काय तू जेवलीस, काय केलंस वगैरे असं. मी तिला सांगायचो की तू हा शेअर बघितलास का आज, हा आज ह्याला अप्पर सर्किट लागलं. सो कुठेतरी ना तिने शेअर मार्केटचा काय म्हणता येईल पहिले तिचा तेवढा हे नव्हता, इंटरेस्ट नव्हता, पण भाऊही ते करतोय, आता होणारा नवराही ते करणार आहे. सो त्याच्यामुळे तिने पण ते शिकून घेतलं. आणि मला विचाराल तर गेल्या 2 वर्षात ही ग्रोथ का झाली, तर मी माझं जे पॅशन आहे शेअर मार्केटबद्दल त्याच्यात मी काम करतोय. जेव्हा मी नोकरी करत होतो 8 वर्ष, ती आमच्या घराची गरज होती म्हणून मी ती करत होतो. म्हणजे मी नोकरी नाही केली तर संसार कसा उभा राहणार, तिने हे केलं नाही तर कसं होणार. पण 8 वर्षानंतर जेव्हा आम्ही दोघांनी चांगल्या पद्धतीने कमवलं आणि फायनान्शियल मॅनेजमेंट पहिल्या दिवसापासून जेव्हा केलं तेव्हा हा निर्णय खूप सोयीस्कर झाला. म्हणजे मला सांगायला आवडेल एक वेगळा विषय म्हणून की लग्न झाल्यापासून आम्ही 1 BHK फ्लॅटमध्ये राहत होतो आम्ही 4 जण. म्हणजे सुदैवाने माझ्या शेजारचंच घर मला रेंटवर मिळालं होतं. त्यामुळे माझ्या 3 रूम आणि त्या शेजारच्या 3 रूम असं आम्ही सदाशिवपेठेत 6 रूममध्ये 4 जण राहत होतो. आणि हे आम्ही 10 वर्ष केलेलं आहे. म्हणजे यूट्यूबची जर्नी तर आत्ता 2019 साली स्टार्ट झाली, पण त्याच्या आधी 10 वर्ष केल्यामुळे पहिल्या दिवसापासून CA असल्यामुळे आपण जे फायनान्शियल मॅनेजमेंटनी पैसे जमत राहतात ते इतके जमले की आता हा डिसिजन घ्यायला खूप सोपं झालं की बाबा आता आपण बिझनेस केला तरी. आणि माझी बिझनेस मेंटॅलिटी अजिबात नाही. मला आपलं ते 10 ते 5 केलं, जो मिळतोय ते मस्त आपण आईश करू असं हे आहे. सो हा खूप मोठा एक फॅक्टर. नातेवाईकांकडनं, मित्रमैत्रिणी आमचे नाही टू बी ऑनेस्ट, पण एक जनरेशन अलीकडचं, कारण त्यांना ना खरं सांगायचं तर यूट्यूब म्हणजे काय हेच माहीत नाही आहे. ओके, एकांनी अक्षयला विचारलं होतं तुझी बायको ते यूट्यूब करते म्हणे. म्हणलं हो, म्हणजे ते काय नाचायचं वगैरे का? तर ते काय कॉन्टेंट कन्झ्युम करतात मला नाही माहिती. पण मग त्यांना ना आधी समजवायला लागलं की यूट्यूब म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही आहे. यूट्यूबमधनं सिरियस लर्निंग होऊ शकतं. मग बरेच जणांनी त्यांना ह्याचा डिसिजन किंवा तू जे टॉन्ट्स म्हणतोय ना तेथे कुठंतरी काळजीपोटी टॉन्ट्स पण असू शकतील. कारण मग किती वेळेला खोदून प्रश्न विचारायचे, पण यूट्यूबवर पैसे मिळतात. म्हणलं जर मी माझा सगळा जॉब किंवा सगळे 7 व्हिजिटिंग कॉलेजेस जर मी सोडून यूट्यूब करते, जर ह्याचा 8 वर्षांचा MNCचा जॉब सोडून तो पण यूट्यूब करतोय, इज इक्वल टू आम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन्स केलेत आणि मग हे केलंय, पण ते त्यांना नसतं पटत ते. आणि त्यांना वाटत असतं की प्रचंड काहीतरी रिस्क घेऊन आम्ही हे सगळं सुरू करतोय त्याच्यामुळे डिसिजन चुकलेलं आहे. सो अनेक वेळेला त्यांना समजवायला जातो आपण की नक्की हा काय प्रकार आहे, ह्याचे इकॉनॉमिक्स कसे असतात काय, पण ते फसतं अनेक वेळेला.
आणि मग कुठून तरी त्यांना मग हळूहळू जसं तू म्हणला ना की अनेक वेळेला मग सर्च करणं की नक्की काय आहे. मी पण स्वतः सर्च केले रचना रानडे इन्कम आणि असे माझं मलाच इन्कम इतकं व्हेरिड दिसत असतं काय 5 कोट ते 50 कोट वाटेल तो आकडा आहे म्हणजे नेटवरती. पण असेही काही रिलेटिव्सनी नंतर येऊन सांगितलं जेव्हा आम्ही सर्च केलं ना तेव्हा आम्हाला कळालं हां चांगला पैसा मिळतोय वाटतं तुला. त्याच्या पुढचा टॉन्ट आता तो तर टिक ऑफ झाला प्रश्न की पैसे मिळत आहेत. मग ह्याला टॉन्ट आता तुला काय बायकोच्या जीवावर नुसतं जगायचंय. टॉन्ट्स थांबत नसतात त्याचं स्वरूप बदलत असतं फक्त. आता ह्याच्यावरती अक्षयनी रिॲक्ट करणं की किती अवघड आहे याच्यावर रिॲक्ट न करणं ॲक्च्युली. आता तुला काय बायकोच्या जीवावर नुसतं जगायचंय म्हणजे एक दोनदा माझा जिभेवरचा कंट्रोल सुटणार होता आणि मी उलट उत्तर देणार होते की तुम्हाला कळतं का काही टाईप्स असं की तुम्ही काय बोलताय. बट अक्षय म्हणला ठीक आहे ना त्यांना नाही कळत इट्स ओके त्यांना नाही कळत आहे तुला माहिती आहे मला माहिती आहे शांत बस. सो हा वेगळाच मटेरियलचा आहे असं मला वाटतं. पण एवढा संयम असणं इज डेफिनेटली कमेंडेबल. मी खूप कौतुक करते बरं का मला नंतर एक नेकलेस एकच सांगतो आणि की मगाशी मी म्हणल्याप्रमाणे आईबाबांचा पण ह्याच्यात सहभाग खूप हे होता. कारण आईबाबांनी आम्हाला म्हणजे जे तो 1 वर्षाचा पिरियड होता जेव्हा मी नोकरी सोडणार होतो तेव्हा मला आईबाबा दररोज सांगायचे बघा तू परत विचार कर तुम्ही इथेही भांडताय घरी तुम्ही ऑफिसमध्येही भांडणार सो तू विचार करा परत म्हणजे. पण त्याला एक सांगतो नक्की की कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं की आम्ही दोघंही चार्टर्ड अकाउंटंट आहोत. उद्या ही गोष्ट एखाद वेळेस नाही चालली एकत्र समजा आम्ही बिझनेस करतोय तो नाही काही कारणास्तव झाला आपले क्लॅशेस व्हायला लागले तरी मला परत CA असल्यामुळे मला परत नोकरी करता येईल. सो हा विषय कुठेतरी डोक्यात होता. सो त्याचाही खूप मोठा फायदा. हा जो टॉन्ट आहे की आता बायकोच्या जीवावर होणार तर हा अशा पद्धतीचा एक प्रसंग मेघ बरोबर पण झाला तर तोही शेअर करायला आवडेल. बघा ना म्हणजे टॉन्ट्सचा त्रास आम्हाला दोघांना होत असतो पण त्याचे रिपरकेशन्स काय काय होऊ शकतात हे आपल्यालाही कळत नसतात. आता आमचा मुलगा तेव्हा काहीतरी 6 का 7 वर्षांचा होता आणि त्याच्या समोर घडलेला हा किस्सा होता जेव्हा आमच्या फॅमिली फ्रेंडनी ह्याला सांगितलं होतं की तुला काय बायकोच्या जीवावर नुसता आराम करायचा आहे तिचा चॅनल चालू आहे तू मस्त जग. हे त्यांनी ऐकलं होतं आमच्या मुलाने ऐकलं होतं. साधारण एक 5-6 महिन्यामध्ये गेले असतील पण काही गोष्टी किती फिट बसतात डोक्यात त्याचं हे उदाहरण आहे. काहीतरी असं झालं भांडण झालं घरात छोटं मोठं आणि हा त्याला ओरडला काहीतरी तर त्याच्यावर त्यांनी उलट उत्तर असं दिलं तू का ओरडतोयस सगळं आई करते ना आईचं ऑफिस आहे ना आईमुळे सगळं चाललंय ना आई ओरडू दे तू नको ओरडूस. आता बघा ना म्हणजे की त्याच्यात माझ्या मुलाची चूक होती का नव्हती हे खूप क्वेश्चनेबल आहे. त्याच्या मनात भरवून देणारे मोठेच होते. त्याला कसं माहिती ना कोण काय करते. अशा वेळेला परत त्या मुलाला कसं म्हणजे त्यांनी रिॲक्ट केलं आपण रिस्पॉन्ड कसं करतोय हे खूप महत्त्वाचं असतं त्याला. सो त्या दिवशी मी त्याला शांतपणे बसवून सांगितलं म्हणलं हे जे तू आत्ता बोललास हे पहिल्यांदा आणि शेवटच्यांदा. जेव्हा ऑफिसमध्ये काम करत असतो तेव्हा ऑफिसमध्ये दोघंही काम करत असतात. त्याच्यानंतर मी त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेले एकदा. त्याला टू बी ऑनेस्ट 6-7 वर्षाच्या मुलाला किती कळेल मला माहीत नाही आहे पण त्याला दाखवून आणलं हे असं आहे हे कोण करतं बाबा करतो हे कोण करतं बाबा करतो हे कोण करतं बाबा करतो आणि फक्त कॅमेऱ्याच्या समोर स्टुडिओमध्ये कोण करतं आई करते काम. सो तुलाही कळायला पाहिजे की सगळ्यांना जे दिसेल तेच खरं असतं असं नाही. दोघांना रिस्पेक्ट करणं हे प्रायमरी इम्पॉर्टन्स आहे. ना मला ना त्याला कोणालाही डिसरिस्पेक्ट केलेला मला चालणार नाही. काही वेळेला मुलांबरोबर स्टर्न असणं तुमचे विचार रोखठोक मांडणं खूप महत्त्वाचे असतात. सो त्या बिचाराची खरं तर चूक नव्हती कारण त्यांनी ऐकून काहीतरी बोलला होता पण अशा वेळेला त्याला खतपाणी न घालणं ही आपली जबाबदारी. त्याला तिथेच त्याचे विचार कर्ब करणं त्याला समजावून देणं आणि दॅट डझंट रिपीट अगेन याची खात्री करणं ही पण आपलीच जबाबदारी.
आणि मला वाटतं की हे तू करण्याने जास्त वेगळा परिणाम झाला असता. म्हणजे हेच सगळं यांनी केलं असतं तर कदाचित वेगळा परिणाम झाला असता. आता तुमच्या कामाकडे येऊया. तू जॉब सोडलास, तुम्ही दोघं एकत्र रचना रानडे अँड असोसिएट्स अशी फर्म चालवता आणि यूट्यूब चॅनल पण चालवता, अनेक ट्रेनिंग कोर्सेस पण चालवता. घरात पण एकत्र असता, ऑफिसमध्येही एकत्र असता. अर्थातच दोघांचे स्वभाव बऱ्यापैकी वेगळे आहेत. तू म्हणलास तसं अनप्लॅन्डच आहे ती. मगाशी म्हणलास तू आहे. तर ॲक्च्युअल काम करत असताना काय काय खटके उडाले, काय काय प्रॉब्लेम्स आले? कारण प्रत्यक्ष जसं एकत्र राहायला लागल्यावरती तुला असा बसलेला दिसला, तसं प्रत्यक्ष काम करायला लागल्यावर काही झटके लागले का? काही खटके उडाले का? आणि काय काय सरप्राईज मिळाले आणि ते तुम्ही ओव्हरकम अर्थातच कसे केलेत? नाही, सो हा मगाशी जे म्हणलं होतं ना, की आम्ही 1 वर्ष घेतलं या डिसिजनसाठी, की खरंच करायला पाहिजे का नाही एकत्र काम. त्याच्यात आम्ही अनेक नवरा बायकोंना जाऊन भेटलो, की जे एकत्र काम करतात. त्याच्यात सगळ्यांनी एकच सल्ला दिला होता, कॉमन सल्ला एकच होता, की मेटॅक्युलसली तुमचं काम डिवाइड करा. डिवाइड अँड रूल स्ट्रॅटेजी झाली पाहिजे. तुमचं कुठलंच काम असं नाही आलं पाहिजे की ज्याच्यात तो पण इन्व्हॉल्ड आहे आणि तू पण इन्व्हॉल्ड आहे, कारण तिथं हायरार्कीचा प्रश्न येतो. एक पॉईंट असा येतो की येस ऑर नो, आणि त्याचं जर मत येस असेल, माझं जर मत नो असेल, तर मग हु इज द अल्टिमेट अथॉरिटी. आणि मग तिथे कुठंतरी मग येसच का आणि मग नोच का, तिथं भांडणं होऊ शकतात. सो आम्ही अगदी डे वनपासनं कटाक्षाने ते पाळलेलं आहे की म्हणजे आमचे जे काय डिपार्टमेंटल रोल्स असतील, की मी म्हटलं एनिथिंग रिलेटेड टू द शूट हे माझंच डिसिजन फायनल राहील. आणि HR असेल, ॲडमिन असेल, फायनान्स असेल, सेल्स असेल, त्याच्याशी रिलेटेड ह्याचंच डिसिजन फायनल असेल. काही वेळेला असंही झालं की, म्हणजे एक छोटंसं उदाहरण देते. माझा टीम मेंबर आहे आणि त्या टीम मेंबरचं प्रमोशन किती व्हायला पाहिजे किंवा इन्क्रीमेंट किती व्हायला पाहिजे, हा ग्रे एरिया आला. कसा काय ग्रे एरिया आला बघा, कारण टीम मेंबर तर माझा, पण अप्रेझल आला HR मध्ये. सो जेव्हा तुम्ही ठरवता की 100% बायफर्केशन झालं पाहिजे, तेव्हा ते 90% होत असतं. आणि मग त्या 10% तो एक ग्रे एरिया राहतो, जिकडे कुठं ना कुठं तरी भांडणं होऊ शकतात. सुरुवातीला भांडणं झाली का, तर झाली. अजूनही कधी कधी होतात. अजिबात असं नाही म्हणत आहे की सगळंच स्मूथली चालू आहे, असं खोटं आहे म्हणजे हे असं नाही. अजूनही डेफिनेटली म्हणतो आम्ही. पण एका पॉईंट ऑफ टाईमला आय थिंक तेवढी मॅच्युरिटी येते की ठीक आहे. काही वेळेला मी म्हणते बरं ठीक आहे रे, देखा जाएगा टाईप्स. कधी कधी तो म्हणतो बरं ठीक आहे मी सोडून देतो. सो ती म्हणजे सुरुवातीला ते भांडणापासनं यू लर्न टू लिव्ह विथ द डिफरन्सेस. कारण सुरुवातीला ना ते जे प्रेम असतं ते आयुष्यातलंही असतं म्हणा, प्रोफेशनमधलंही असतं. त्याच्यात मी एक माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये पण हे घेतलं होतं की लग्न झाल्या असं असतं की अश्विनी ये ना जगू कसा तुझ्या विणा मी राणी ग, हे सुरुवात असते. आणि लग्नाच्या 12 वर्षानंतर कशी ही जिंदगी ताणी बाणी ग. सो तू मगाशी म्हटलं असं हनीमून पिरियड झालेला आहे. नाव वी नो की जर ॲडजस्ट नाही केलं तर कशी ही जिंदगी आणीबाणीतच होणार आहे. ती जर होऊन द्यायची नसेल तर कधी तू सोड, कधी मी सोडते. वी जस्ट हॅव टू एन्श्युअर दॅट द शो इज गोईंग ऑन. एवढं फक्त जाऊन पुढे जायचं. सो भांडणं तर दररोज होणार आहेत, हे क्लिअर आहे. हां, म्हणजे त्याच्यात काही दुमत नाही आहे कोणाचंच. कुठल्याही विषयावरनं, छोट्या गोष्टीवरनंही भांडणं होऊ शकतात की बाबा उठल्यानंतर तू घडी का नाही घातलीस, काय त्या हां होत म्हणजे 100% का नाही होणार. येता भांडण झालेलं आहे की अरे म्हणजे परत रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घेतलेल्या आहेत. सो आज रविवार होता, काहीतरी मी परत ती म्हणली जसं टी व्हीवर काहीतरी मॅच का काहीतरी बघत होतो. सो ती म्हणली अरे तू कपडे नाही लावलेस अजून, मग त्याच्यावरनं पण हे होऊ शकतात. सो पण एक लक्षात घ्या ह्याच्यात सगळ्यात की गेल्या 12 वर्षात आम्ही काय शिकलो लग्न झाल्यानंतर, तर कामं जी वाटून दिली आहेत ना ती त्यांनी त्याचीच करायची. हे जर तुमचं डोक्यात क्लिअर असेल ना तर भांडणं हळूहळू कमी होतात. म्हणजे इतकं आमचं क्लिअर आहे की रचना समजा लेट्स से मी एक दिवस गावाला गेलो आहे आणि माझ्याकडनं जायच्या आधी कपडे लावायचे राहिलेत, धुवायला म्हणजे मशीनमध्ये टाकायचे, तर ते कपडे तसेच असतात. सो हे खूप क्लिअर पाहिजे. म्हणजे आपण काही वेळेला म्हणतो की अरे काय ते राहणार म्हणजे, आणि त्यातून लक्षात घ्या की आम्ही एकत्र राहतो. म्हणजे मला आईला पण हे करायचं आहे, कन्व्हिन्स करायचं आहे, कारण तिचे तर अजून वेगळेच फंडे असतात काही ना काहीतरी. सो हे सेम लॉजिक बिझनेसमध्ये पण केलेलं आहे की
जे कुठलं काम ज्याचं त्यांनीच करायचं. जसं मेकच्या बाबतीत आम्ही करून घेतलंय. त्यांनी पूर्णपणे म्हणजे त्याच्यात काहीच ढवळाढवळ करायची नाही कुठल्याही गोष्टीत. आणि सेम लॉजिक तिच्याही बाबतीत. तिची जी कामं ठरलेली आहेत ती मी लक्षच देत नाही. कारण मी मगाशी म्हटलं असं प्लॅन्ड आणि अनप्लॅन्ड. सो मला खूप व्यवस्थितपणे सगळं केलेलं आवडतं. जो तिच्यात थोडासा कमी आहे व्यवस्थितपणा, हळूहळू येतोय. पण हे बायफर्केशन असल्यामुळे ना लाईफ खूप इझी होतं. मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय, कारण त्यांच्या थ्रूआउट बोलण्यामध्ये एक टोन आहे की कशी आपली एक टीम आहे, पण ती टीम एक असली तरी सगळ्यांनी करायचा अशातला भाग नाहीये. त्यामुळे त्याचा परफेक्ट एक बॅलन्स साधायचा जो सातत्याने प्रयत्न आहे, तर तो मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. सो ते खूपच मस्त आहे. पण तरीही आता ॲक्च्युली तुम्ही जेव्हा व्हिडिओचा कंटेंट तयार करता, सो स्पेसिफिक्सबद्दल पण बोलू, तर तू पण आता बराच काळ याच्यामध्ये काम करतेस, शिकवतेस, तू स्पेसिफिकली स्टॉकमध्ये इंटरेस्ट घेतोस आणि पहिल्यापासून त्या सगळ्या गोष्टी बघतोस. तरी कंटेंट तयार करत असताना काही आयडिओलॉजिकली गोष्टी वेगळ्या होतात का, की छे हे मला तुझं म्हणणं मान्यच नाही आहे, किंवा इंटरप्रिटेशनसुद्धा, म्हणजे आता तुमच्या प्रोफेशनमध्ये इंटरप्रिटेशन्स पण आहेत ना, की मार्केट कशा पद्धतीने हलते त्याचं काहीतरी एक इंटरप्रिटेशन आणि एक आकलन आहे की जे तुला व्हिडिओमध्ये समजा मांडायचं आहे किंवा कुठेही जाऊन बोलायचं आहे, तर तो कंटेंटमध्ये काही डिफरन्स होतो का? आणि तो डिफरन्स झाल्यानंतर त्याच्याबद्दलचे जे वाद असतील त्याचे रिपरकेशन्स नात्यावर होतात का? कारण मला त्या वादामध्ये कमी इंटरेस्ट आहे की नेमकं कोणाचं बरोबर आहे, त्याचा नात्यावर काही परिणाम होतो का? कंटेंटचं हेड मीच आहे. कारण एनिथिंग रिलेटेड टू द शूट अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी आणि अल्टिमेट डिसिजन मेकर मी आहे. काही वेळेला मलाच वाटतं की हे थोडंसं लाईन खूप इथं शेकी लाईन आहे, इथं थोडंसं मी इकडे गेले तर तुम्हाला सगळ्यांना क्लिकबेटी टायटल्स काय असतात माहिती आहे, राईट? की असं टायटल ठेवायचं की जेणेकरून जास्तीत जास्त लोक क्लिक करतील. पण तो व्हिडिओ मे बी त्याच्याबद्दल खरं तर बोलत नसतो. ओके, पण कधी कधी व्ह्यूज मिळवण्यासाठी करायला लागतं काही काही वेळेला, राईट? त्याच्यावरनं वाद होतात आमचे कधी कधी, की मी म्हणते की असं आपण टाकूयात का, म्हणजे क्लिक बेटी टायटल वाटेल. तर त्याच्यावरती मग तो म्हणतो की तुला गरज आहे का आज नाही मिळाले थोडे व्ह्यूज, इट्स ओके, तुला माहिती आहे ना आज तुझं नाव मोठं का व्ह्यू मोठं. सो ह्याच्यावरनं कधी कधी आयडिओलॉजिकल डिफरन्सेस होतात. टू सम एक्सटेंट मलाही जिकडं वाटतं की नाही हे खूपच मी फार फेच्ड जाते की नाही चुकतंय माझं काहीतरी, तेव्हा मी पण ॲक्सेप्ट केलेल्या आहेत गोष्टी, की असं नाही तेव्हा म्हणले की हां पण ह्याचा काही संबंध नाही, मी ऐकणारच नाही. जिकडं मला वाटलं की नाही हे खूप लॉजिकल गोष्ट सांगतोय तो, तिकडं मी चेंज पण केली आहे. पण जिकडं मला वाटलं की नाही माझंच बरोबर आहे, तिकडं मी माझंच फॉलो केलेलं आहे. त्याच्यानंतर भांडणं झाली का? हो. की तो म्हणला, आय थिंक आपलं बजेटशी रिलेटेड काहीतरी एक ओल्ड स्कीम आणि न्यू स्कीम का असं काहीतरी एक यूट्यूब शॉर्ट आम्ही करत होतो, माझ्याच केबिनमध्ये आपण डिस्कस करत होतो. आणि ही वॉज हेल बेंट की तू हा नाही केला पाहिजेस. त्याला 1 मिलियन व्ह्यूज आहेत बाय द वे. आणि मी म्हणत होते अरे ठीक आहे तेवढं, मग माझं असं होतं की मलाही मान्य आहे की मी होल ट्रूथ सांगत नाही आहे, कारण 1 मिनिटाचाच कॉन्टेंट आहे ना, शॉर्ट आहे तो, व्हिडिओ नाही आहे. जेव्हा तो व्हिडिओ असतो तेव्हा मी प्रत्येक पैलू त्याच्यातला कव्हर करू शकते. 1 मिनिटात मी काय काय सांगणार आहे. सो म्हणून एखाद्या व्यक्तीने जो मी मुद्दा बोललेच नाही त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं घ्यायला वाव होता त्याच्यात. सो म्हणून मी त्याला काय म्हटलं, मी एक काम करीन ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहीन की टू नो मोर अबाउट दिस रीड दिस आर्टिकल. तर ज्याला खरंच वाचायचं त्याला मी पूर्ण ज्ञान दिलं, आणि ज्याला नाही, ज्याला पटपट नुसतं एवढंच करण्यात इंटरेस्ट आहे त्याला जो मजकूर हवा होता तो मिळाला. भांडणं झाली, बट अगेन वी लर्न टू ओव्हरकम इट. म्हणजे आमच्यामध्ये अनेक वेळेला अशी भांडणं होतात. मी अशी मेंटॅलिटीची आहे की रात गई बात गई, सोडून द्या विषय, कारण शेवटी आपल्याला एकत्रच राहायचं आहे. पण हा फार राग धरून बसतो माझ्यावर. असं म्हणजे वर्षातनं 2-3दाच होतं, पण म्हणजे 4 दिवस 5 दिवस बोलतच नाही तो माझ्याशी. आणि अनेक वेळेला मी त्याला असं म्हणलं, अरे तू बोलत का नाही आहेस तू माझ्याशी? अशीच एक्सप्रेशन्स असतात. मी बोलतोय की.
आणि ह्याचं उत्तर अक्षय देणार आहे आता. दरवेळेला मस्का कोण लावतं? ऑब्व्हियसली तू. सो त्याच्या कॉन्टेंटबद्दलही सांगतो की ती जे व्हिडिओ टाकते ते मी कधीच मला आधी माहीत नसतात, म्हणजे टॉपिक माहीत असतो, पण मी पण यूट्यूबला रिलीज झाल्यानंतरच ते कायम बघतो. ते एक त्याच्यातही एक प्रोसेस आम्ही काय ठेवली आहे की म्हणजे मी तिला सांगतो की लोकांनी तुला शिव्या देण्यापेक्षा मी स्वतः तिला सांगू शकतो, कारण आम्ही दोघंही चार्टर्ड अकाउंटंट आणि दोघांनाही स्टॉक मार्केट कळतं. सो ती मला कायम म्हणते की अरे मी आत्ता व्हिडिओ रिलीज केला आहे आणि तू मला 5व्या मिनिटाला की तुझं काय काय चुकलंय हे तू सांगतोयस, हे बरोबर आहे का? सो हे पण कुठेतरी आम्ही आता हे करायला लागलो की ठीक आहे, जर एक दिवस जाऊ दे, मग मी तिला सांगतो की थोडंसं जरा इकडचं तिकडे बोलली असतीस तरी चाललं असतं. क्या बात आहे. सो त्यातही तू चेंज करत गेला आहेस. शेवटच्या आपण काही प्रश्नांकडे जातोय आणि थोडासा कामाच्या बाहेर येऊया. जरी तुम्ही आधीपासून ओळखत असलात तरीही लग्न झाल्यानंतर किंवा लग्न ठरल्यानंतर काही काळामध्ये कोर्टशिप पिरियडमध्ये, एक प्रकारे एंगेजमेंट टू लग्न या पिरियडमध्ये असेल, तुमचे एक कॉमन फ्रेंड्स जरी असले तरी आपापले पण काही मित्रपरिवार तुमचा आहे. त्यात नावडीचे काही मित्रपरिवार आहे का, की तुला ह्याचे काही मित्र आवडत नाही, तुला हिच्या काही मित्रमैत्रिणींपैकी कोणी आवडत नाही आणि त्यावरनं तुमच्यात काही कॉन्फ्लिक्ट किंवा असं काही झालंय का? कॉन्फ्लिक्ट म्हणजे अगदी भांडण लेवलला नाही, पण मतभेद आपण म्हणूया, आणि ते तुम्ही रिझॉल्व्ह कसे केलेत? आणि याच्यात फक्त फॉलोअप लगेच विचारून ठेवतो की फक्त मित्रमैत्रिणी असं नाही, नातेवाईक पण, कारण ते दोन कुटुंबांचं लग्न जेव्हा होतं, दोन व्यक्तींचं फक्त होत नाही, त्यात तू तर राहत पण होतीस त्यांच्याच बरोबर. तर असं झालं का की अरे मला हे ठीक आहे आता लग्न झालंय, पण याची ही नातेवाईक व्यक्ती मला फारशी काही आवडत नाही, आणि तसं तुझंही अर्थात, आणि त्याच्याबरोबर जुळवून तर घ्यायचं कारण ती शेवटी आपल्या स्पाऊसची नातेवाईक आहे. माझ्या मते नातेवाईकांच्या बाबतीत आमच्या दोघांचंही असं नाही आहे काही की हा अमुक व्यक्ती आवडतच नाही किंवा मगाशी तोंडाचं डोक्यात जातो, असं कोणीच नाही आहे आमच्या, म्हणजे थँकफुली असं कोणीच नाही आहे. मित्रमैत्रिणींच्या बाबतीत हो. अर्थात सांगणार नाही कोण, पण ह्याचे काही काही मित्र मैत्रिणी नाही म्हणत आहे आम्ही. म्हणजे तो उगाचच काहीतरी वेगळं इंटरप्रिटेशन येईल म्हणून. त्याचे काही मित्र आणि त्यांचे स्पाउसेस मला जेन्युइनली कंटाळ येतो. हे कोर्टशिपमधलं नाही सांगत आहे मी तुला, फक्त आजही, म्हणजे कारण आमची कोर्टशिप खूप छोटी होती. एंगेजमेंट टू लग्नवाली म्हणते मी, कारण एंगेजमेंट टू लग्न आमचं जेमतेम 4 महिने वगैरे होतं. तशी कोर्टशिप खूप मोठी होती म्हणजे. पण तेव्हा आम्ही मित्रमैत्रिणींना भेटण्यात वेळ वाया कमी घालवलेला आहे. सो म्हणजे आजही असं होतं अनेक वेळेला की जेव्हा त्या ग्रुपकडनं बोलावणं येतं तेव्हा मला असं होतं की अरे नेमकं माझं ना एक खूप महत्त्वाचं काम आहे. आणि तो म्हणतो मी तुझं कॅलेंडर ऑलरेडी बघितलेलं आहे, तुझं काहीही काम नाही आहे, त्याच्यावर तू यायचं आहेस. सो परत ह्याला पैलू असू शकतात की का बरं नाही आवडत. म्हणजे मी पण ॲनालिसिस केला की का बरं नाही आवडत आहे, मला एवढं काय इरिटेट होतं आहे. सो काही वेळेला ना, आता हा माझ्या करिअरचा ड्रॉबॅक म्हणू शकते मी, जे नवीन ओळखी होतात ना कम्पॅरेटिव्हली, त्यांना मी कोण आहे हे माहितीच नाही आहे. त्यांना मी ॲज रचना रानडे यूट्यूबर म्हणून माहिती आहे. म्हणजे माझं असं होतं की 10 ते 6 समोर मी कॅमेऱ्याच्या समोर बडबड केलेली असते. आणि तसं तुम्ही म्हणला ना तर कॉन्टेंट क्रिएशन ही खूप लोनली जर्नी असू शकते. यू कॅन इमॅजिन एक स्टुडिओ आहे आणि तिथं फक्त मी आणि कॅमेरा एकमेकांशी बोलतोय. हे खूप बावळट वाटू शकतं एखाद्याला. आणि तुम्ही जर माझे सेशन्स बघितले असेल तर मी किती हसत बोलत असते, किंवा मी किती, आणि तुम्हाला माहिती आहे आज काय झालं, हे मी कॅमेऱ्याकडे बघून बोलत असते. राईट. सो हे सगळं जेव्हा 10 ते 6 मी केलेलं असतं, त्याच्यानंतर लोक जी मला भेटतात, मी ज्या ग्रुपबद्दल उल्लेख करते, ज्यांना मी माहीत नाही आहे ॲज सच, फक्त रचना रानडे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर माहिती आहे, परत येऊन प्रश्न तेच, काय मग यूट्यूब कसं चाललं आहे? मग मला असं होतं की अरे मी दिवसभर हेच केलं आहे, मग मला परत त्याची, म्हणजे त्या व्यक्तींबद्दलचा तो राग नाही आहे, ते प्रश्न किंवा ते एन्व्हायरमेंट मला थोडंसं कंटाळवाणं होतं. मी बरोबर आहे असं अजिबात नाही, पण मी माझे जेन्युइन फिलिंग्स व्यक्त करते. किंवा अनेक वेळेला असं होतं की कारण मी डे 1 पासून एक वर्किंग वुमन आहे, त्याच्यामुळे मला समहाऊ ज्या होममेकर्स आहेत, होममेकर्सला कमी अजिबातच लेखत नाही आहे मी इकडे, अजिबातच नाही. डबल अंडरलाईन, बोल्ड, इन्व्हर्टेड कॉमा, इटॅलिक्स सगळं ओके. बट आपण हे ॲक्सेप्ट करूयात ॲज अ फॅक्ट
की त्यांचे विषय आणि माझे विषय वेगळे असणार आहेत. राईट. सो त्याच्यामुळे मला कधी कधी मग आमच्या इकडचं ना तांदूळात आजकाल पोरकिडेच होतात. किंवा आज ना रिक्षावाले काकांनी ना असंच म्हणलं आमच्या मुलाला. हे मला समहाऊ मला मजा नाही येत, मला कंटाळा येतो त्याच्यात. मग असं म्हटल्यावर मग मी कारणं शोधायला सुरुवात करते इन शॉर्ट, की मला का नाही यायचं आहे त्या ग्रुपबरोबर. बट ॲट द एंड ऑफ द डे मी प्रत्येक वेळेला गेलेली आहे. कारण त्याच्यामागे अक्षयचं खूप एक बेसिक त्यांनी मला मुद्दा मांडला आणि जो मी मान्य केला. तो म्हटला, रचना असं नाही की तुला आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा जायचं आहे. आम्ही भेटतो वर्षातनं एकदा किंवा दोनदा. आणि ठीक आहे, तुझे गेले आयुष्यातले 2 तास वाया गेले, कंटाळात वाया गेले. हाऊ डज इट मॅटर? पण आज जर तू 3, 4, 5 वेळेला आली नाहीस तर तो म्हणला माझ्या मित्रांनाही वाटेल की सगळ्यांच्या बायका येतात फक्त तुझीच येत नाही. मला लई भारी का तुम्ही? हा पण एक त्यांचा अप्रोच होऊ शकतो. करेक्ट. म्हणजे आता यूट्यूबर झालं म्हटल्यावर काय झालं इन शॉर्ट, राईट? असं वाटू शकतं. सो त्याच्यामुळे मग मी पण हे ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे, प्रत्येक वेळेला तुम्ही एन्जॉयच कराल असं नाही. काही वेळेला तुम्हाला बॅकफूटवर यावं लागतं फॉर अ बिगर पिक्चर. आणि जे मी येते मान्य नसतानाही पण मी येते. ओके. सो तेवढं तुम्ही पण काही वेळेला लेट गो करायला शिकलं पाहिजे इज व्हॉट आय फील. तुला करावं लागतं का हिच्या मित्रमैत्रिणी? नाही, मला नाही करावं लागत, कारण तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्याला मी पहिल्यापासून ओळखतोय. त्यामुळे मला अजिबात करायला लागत नाही. आणि शेवटी ॲडजस्टमेंट तर प्रत्येक वेळेलाच असतात, म्हणजे रिलेटिव्सच्या बाबतीतही असतात. सो मी मगाशी म्हटलं, मी तिला जे सांगतो तेच सगळ्यांना सांगेन की आपण 365 दिवसातले असे रिलेटिव्सना किती तास भेटतो आजकालच्या जगात. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा की फार कमी वेळा आपलं भेटणं होतं कुठल्या तरी सणाला वगैरे. सो मला नाही वाटत त्या 2 तासासाठी आपण म्हणजे आपला मूड खराब करून घेतला पाहिजे. त्यांनी अगदी फायनान्स प्लॅनर सारखं सांगितलं की किती आपण घातलोय आणि आपल्याला किती मूड खराब करून घेणार आहोत. शेवटच्या अगदी 2 प्रश्नांकडे जाऊया. अशा काय काय गोष्टी आहेत, 1, 2, 3 जितक्या तुम्हाला सांगता येतील, एकच असू शकते किंवा 3ही असू शकते किंवा 5ही असू शकतात, की ज्या तुला असं 12 वर्षानंतर वाटतं, तुला आणि तुला दोघांनाही, की या जरा बदलल्या ना हिनी किंवा ह्यानी, तर जरा अजून मजा येईल आपल्या दोघांमध्ये. जरा एवढ्याच थोडंसं करायला पाहिजे अजून, जे अजून नाही केलेलं किंवा पुरेसं नाही केलेलं. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत? सो 12 वर्ष झालेली आहेत, आय एम शुअर की काही गोष्टी असणारच आहेत. आणि तरी तुम्हाला असं वाटतंय, तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत? मी पहिले उत्तर देतो. सो मगाशी मी म्हणल्याप्रमाणे व्यवस्थितपणा आणावा. आणि रचना ना खूप विसरते गोष्टी. म्हणजे मला ते असं वाटतं की तिला हेरिडेटरी आहे, म्हणजे तिचा भाऊही विसरतो आणि वाटेल ते विसरू शकते. म्हणजे एक किस्सा सांगतो फक्त की एकदा तिचं लेक्चर होतं कुठे BKCला लेक्चर होतं. आणि BKCला लेक्चर वगैरे सगळं झालं. ती परत यायला निघाली पुण्याला. आणि पुण्याला येताना म्हणजे सुदैवाने मी तिथे नव्हतो, त्यामुळे मला बरं वाटलं. पण तिच्या भावाबरोबरच ती येत होती. आणि त्यांना पनवेलला आल्यानंतर असं जाणवलं की अरे मी फोन नाही वाजला. सो तू विचार कर की BKC टू पनवेल आली आहे, म्हणजे जे मुंबई पुणे येतात आता त्यांना माहिती असेल की हे केवढं अंतर आहे. आणि असे असंख्य किस्से घडलेले आहेत विसरण्याच्या बाबतीत. आणि ते म्हणजे 2003ला जेव्हा मी पहिलं तिला गिफ्ट दिलं ते तिने 5 मिनिटात विसरलं होती गोष्ट. सो तेव्हापासनं म्हणजे ते चालू आहे. सो तो एक मुद्दा. मेन महत्त्वाचं काय विसरलं हे सांगितलंयस, मीच माझी हटाई करते. हां ठीक आहे, ओके. सो तो किस्सा असा झाला होता की मला मोबाईल बऱ्याच वेळाच वाजलं नाही, असं मग स्ट्राईक झालं. मग मी म्हटलं अरे बॅगेत राहिलाय बहुतेक. मग मी बॅग शोधायला लागले, मग कळालं अरे बॅगच नाही आहे. सो मी माझा मोबाईल, माझी बॅग, माझा लॅपटॉप हे मी सगळं BKCला विसरून आले होते. पण हे खूप पूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी एकदाही मोबाईल, लॅपटॉप आणि बॅग विसरलेली नाही आहे. आणि त्याचंच हे सांगतो की असं मी 12 वर्षात खूप वेळा
ते मी बघितलं की ती गोष्टी असंख्य विसरू शकते. आणि मी एकदाच विसरलोय, तेही मी स्वित्झर्लंडमध्ये आम्ही गेलो होतो आणि आम्ही स्वित्झर्लंडमध्ये एका शॉपमध्ये काहीतरी गोष्टी विकत घेतल्या, स्वाईप केलं आणि ते कार्ड माझं तिथेच राहिलं त्या मशीनमध्येच. आणि मला हॉटेलला आल्यानंतर, आणि हॉटेल हे आय थिंक 1.5 तासाच्या अंतरावर होतं काहीतरी, त्याच्यानंतर मला आठवलं की अरे आपण ते कार्ड विसरलोय. आणि मला त्या दिवशी असं झालं की अरे मी आता रचनाला कसं सांगू की मी हे विसरलोय. कारण एक तर त्याच्यात तुला माहिती आहे की प्रीपेड कार्ड्स असतात, त्याच्यात आपण ऑलरेडी डॉलर्स किंवा काहीतरी भरले असतात. आणि मी तिला, तू इमॅजिन कर की मी कायम तिला या गोष्टीवरनं बोलतोय आणि तिला आता एक हा पॉईंट मिळणार आहे. सो ती मला अजूनही ती गोष्ट बोलून दाखवते की हे बघ 10 गोष्टी विसरते, पण तू प्रीपेड कार्ड आणि त्याच्यात एवढे पैसे होते हे तू विसरलेलं आहेस, त्यामुळे हे सगळं माफ आहे बाकीचं. आणि दुसरा जे मनापासून मला वाटतं ते तिचा सर्वात मोठा शत्रू हा घड्याळ आहे. वेळ पाळणं हा विषय तिने चांगल्या पद्धतीने अजून हँडल करू शकते. दोन्ही ॲक्सेप्टेड आहेत, बट दोन्ही असं मला वाटतं की आधीपेक्षा मी नक्की वेल ऑफ आहे. म्हणजे पूर्वी 10 पैकी 10 मीटिंग्स मी न चुकता उशिरा जायचे. आता मी ॲटलिस्ट 10 पैकी 6-7 तरी वेळेत जाते, इज वॉट आय फील. हो ना. पण सुधारणेला वाव आहे आणि आपण कायमच प्रयत्न करत असतो. आय एम ग्लॅड की त्यांनी 2च गोष्टी सांगितल्या. तूही 2च सांग. म्हणजे हे ॲक्च्युली आमची अशी पहिल्यांदाच मुलाखत होती, सो मला ही काही गोष्टी ऐकायला आवडत आहेत, कारण ह्या असे टॉपिक्स कधीच झालेले नाही आहेत. आता तुम्हीच सांगा बरं का, म्हणजे की छान संध्याकाळी आपण घरी आलेलो आहे, घरी सासू सासरे टेबलवर बसलेले आहेत, मुलगा टेबलवर बसला आहे, मी आलेली आहे, एकत्र जेवायचं आणि तेवढ्यात सुरू होतं इंस्टाग्राम आणि फुल व्हॉल्यूम रील्स सुरू होतात डायनिंग टेबलवर. इरिटेटच होणार ना कोणी पण. सो ते डायनिंग टेबलवरचं इंस्टाग्राम. आणि जेव्हा मी त्याला सांगते ना, अरे शांत बस ना, जरा शांत बसून गप्पा मारत जेवू देत ना, तू जोर जोरात ते नुसतं सध्या आता ते ट्रेंडिंग आणि तीच असतात ना, सध्या ते जमाल चालू आहे, तर तेच नुसते एका पाठोपाठ एक रील्स चालू आहेत, की ह्याचं उत्तर असतं आल्या झाले का सुरू इन्स्ट्रक्शन्स. सो हे 12 वर्षांनंतर सुद्धा ऑफकोर्स चालू आहे. सो मग त्याचा स्क्रीन टाईम इज द बिगेस्ट इशू. आधी टी व्ही होता, तो आता मोबाईल प्लस टी व्ही आहे. दुसरं इज त्याला ना कधीही खायला जावं असं वाटत असतं. म्हणजे तो असं रात्री कधी 10ला म्हणतो चल ना कोल्ड कॉफी पिऊन येऊ. मग मी त्याला म्हणतो अरे रात्रीचे 10 वाजतायत, मग आत्ता कुठं कोल्ड कॉफी प्यायला जायचंय, मग तुला कधी यायचंच नसतं माझ्याबरोबर, इथपासून सुरुवात होते. आणि मग मी त्याला त्याची अपेक्षा अशी असते की मी प्रत्येक वेळेला त्याला कधीही खायला जावं असं वाटलं तरी मी जायला पाहिजे. आणि जर मी कधी चुकून संध्याकाळी म्हणले, आणि नाही म्हणूनच दाखव तुम्हाला, की टेबल टेनिस खेळायचं का, जे त्याला प्रचंड आवडतं खरं आणि मलाही आवडतं, पण खेळ म्हणलं की फिजिकल ॲक्टिव्हिटी आली ना त्याच्यात, की एवढं आणि कोण थकणार, ते टेबल टेनिस कोण खेळणार. त्याच्यापेक्षा आपण कोल्ड कॉफी प्यायला जाऊ म्हणतो. सो हा एक आय थिंक 12 वर्षात हा चेंज नाही घडलेला आहे, की जेवणावरचं प्रेम असावं पण ते खेळाकडे कधीच वळू नये इज अ बिट क्वेश्चनेबल. आणि ह्यांनी 2च सांगायची परवानगी दिली, नाहीतर मग आपण एक सेपरेट सेशन घेऊया त्याच्यावर. सो फक्त त्याच्यात क्लॅरिफिकेशन देतो एक, खेळाच्या ह्याच्यावरनं झालं म्हणून. सो की परत मी म्हणलं असं प्लॅन्ड आणि अनप्लॅन्ड की आपण टेबल टेनिस खेळायला जाऊ. सो तिला मी कायम सांगतो की तू हे बघ आपल्याकडे दोघांकडे आता कॅलेंडर आहे, तू 7 दिवस आधी माझं बुक कर की आपण पुढच्या रविवारी टेबल टेनिस खेळायला जाऊ. म्हणलं कारण 1 तास आधी, म्हणजे हे बघ टेबल टेनिस काय बाहेर जायचं नाही, आमच्या सुदैवाने आमच्या बिल्डिंगमध्येच कोर्ट आहे आणि खेळ जाऊ शकतो, पण आमच्याही प्रायोरिटीज आहेत ना काहीतरी. राईट. आम्ही गेलो होतो. ग्रेट. अगदी शेवटचा प्रश्न. आपली वेळही संपत आलेली आहे.
खरं तर परवा मी तुमच्याशी बोलल्यानंतर पुन्हा एकदा मी तुझे बरेच व्हिडिओज पाहिले आणि नजरेखालनं घातले, विषयही नजरेखालनं घातले आणि मला वाटतं की पुढच्या वर्षीपासून आपण अख्खं एक सेशनच तुझं ठेवूया, कारण 4च सेशन असतात. ते पुढच्या वर्षीपासून वर्कशॉप आपण 5 सेशनचं करावं, कारण लग्नानंतरचं फायनान्शियल प्लॅनिंग हा खूप क्रुशल मुद्दा आहे. त्यामुळे अर्थातच आपण त्याच्यासाठी पूर्ण एक 1.25-1.5 तासाचं सेशनच तुझं पूर्ण ठेवू. पण जाता जाता आज इथून निघण्याआधी लग्नानंतरच्या, कारण हे रंग लग्नाचे लग्नापूर्वीच जाण्याचे असा आपला विषय आहे, सो लग्नानंतरच्या एक टीम म्हणून असणाऱ्या फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल तुम्ही काही टेकअवे पॉईंट सांगू शकता का? या नोटवरती आपण आज संपूया. आय थिंक तुमचं लग्न झाल्यानंतरचं इमिजिएट पहिल्या 1-2 वर्षाचं फायनान्शियल प्लॅनिंग खूप क्रुशल असतं. कारण तेव्हा अनेक वेळेला असं होतं की आपले जे बॅचमेट्स असतात त्यांचंही साधारण सिमिलर करिअर चालू असतं, सिमिलर त्यांची लाईफ चालू असते आणि काही जणांची स्पेंडिंगचे पॅटर्न्स आणि आपल्या स्पेंडिंगच्या पॅटर्न्समध्ये खरं तर फरक असतो. म्हणजे असं अनेक वेळेला झालं की आमच्या मित्रमैत्रिणींनी लगेच 2 व्हीलर्स घेतल्या. 2 व्हीलर आम्ही पण घेतली होती तेव्हा, पण 4 व्हीलर घेतली. मग आम्ही विचार केला, बापरे कसं काय त्याने 4 व्हीलर अफोर्ड त्याला आत्ता झाली काय माहिती. काही जणांनी घर बुक केलं लगेच. आता अशा वेळेला काय होऊ शकतं बघा, आणि मी माझ्या ओळखीच्यातले हे केसेस बघितलेले आहेत की केवळ माझ्या मित्राने किंवा केवळ माझ्या मैत्रिणींनी जर नवीन घर घेतलं तर ती पण तिच्या नवऱ्याचं डोकं खायला सुरुवात करते, आणि हाच शब्द आहे त्याला, डोकं खायला सुरुवात करते की काय आहे, काय फालतूपणा आहे, आपण कुठे भंगार ठिकाणी राहतोय, आपण जरा पॉश लोकॅलिटीत गेलं पाहिजे, आपण आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवलं पाहिजे. ठीक आहे ना, पॉश लोकॅलिटीत जायला पाहिजे ही अपेक्षा असणं चुकीचं नाही म्हणत आहे मी. ती अपेक्षा कुठून आली हे चुकीचं होतं. केवळ तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या मैत्रिणीने केलं म्हणून तुम्ही करणं हे चुकीचं होतं. तुम्हाला जायचं आहे ना पॉश लोकॅलिटीमध्ये, तुम्हाला घ्यायचं आहे ना मोठं घर, तुम्हाला मोठी गाडी हवी आहे ना, स्वप्न प्रत्येकाची असावी आणि स्वप्न ठेवून प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून ती अचीव करण्याची जी मजा असते ती वेगळी असते. ते तुम्ही गोल्स ठेवा, वर्क टुवर्ड्स दोज गोल्स, आणि मग ती अचीव करा तुम्ही, आणि त्याच्यानंतर तुम्ही मूव्ह व्हा. सो आम्ही सुद्धा लग्नाच्या जवळजवळ 10 वर्षांनंतर आम्ही ठरवलं आता आपण घर घेऊ शकतो. तोपर्यंत आम्ही घर घेतलं नाही. तोपर्यंत हा म्हटलं असा एक ओंड जो सासू सासऱ्यांचा होता हा लहानपणापासून तिकडे राहत होता आणि एक रेंटवर राहत होतो आम्ही. पण त्यांनी एवढा मोठा ॲडव्हान्टेज असा मिळाला की आमच्या डोक्यावरती लोन नव्हतं लग्नाची पहिली 10 वर्ष, आणि आमच्या ऑलमोस्ट प्रत्येक मित्रमैत्रिणीकडे काही ना काहीतरी टाईपचं लोन होतं, बी इट अ कार लोन ऑर बी इट अ होम लोन. सो तुम्ही एक चांगला कॉर्पस जमवा. त्याच्यासाठी परत दोघांचं, यू बोथ हॅव टू बी ऑन द सेम पेज, आणि तेव्हा तुम्ही हे खूप मेटॅक्युलसली एकमेकांबरोबर डिस्कस केलं पाहिजे की आपण किती सेव्ह करायला हवं, किती सेव्ह केल्यानंतर आपला कधी तो गोल मीट होऊ शकेल, हे थोडं प्लॅनिंग करा. आणि तुम्ही म्हणाल जर की अरे मी फायनान्स बॅकग्राऊंडचा नाही आहे, आजकाल यूट्यूबवर सगळं मिळतं, कमान राईट. तुम्ही फक्त फिंगर टिप्सवर, आणि तुम्हाला काही हवं असेल, शुड यू बाय अ हाऊस ऑर रेंट अ हाऊस, ह्या डायलेमामध्ये असाल, फक्त यूट्यूबवर जायचं आहे, बाय ऑर रेंट अ हाऊस स्पेस बार रचना रानडे. ओके. शुड यू बाय अ कार स्पेस बार रचना रानडे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ॲक्च्युली फिंगर टिप्सवरती, इंग्लिश म्हणाल तर इंग्लिश चॅनलवर, मराठी म्हणाल तर मराठी चॅनलवर मिळेल. एकच वाक्य फक्त सांगते जे मी माझ्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की इट इज ऑलवेज बेटर टू बी रिच रादर दॅन टू लुक रिच. ओके. पीपल शुड कीप ऑन गेसिंग. त्यांना असं वाटलं पाहिजे की काय माहिती काय असेल. म्हणजे आय थिंक, आणि ही मराठी लोकांची खासियत आहे माझ्या मते, आपण आपल्याकडे जेवढा असतो त्याच्यापेक्षा थोडं कमी आपण पोर्ट्रे करत असतो. मग इथं कम्युनिटी असं मी काही हे नाही म्हणत आहे, पण अशा काही कम्युनिटीज आहेत की एवढं असतील आणि एवढं दाखवतात ते, आमच्याकडे एवढं आहे, हमारा बिझनेस आहे आणि हमारी गाडी ओके तो मतलब गिनती खतम अभी नाही होती वगैरे असं. पण आपण काही वेळेला ना चुकीचे इन्स्पिरेशन्स घेतो मग. सो ते न घेता बी रिअलिस्टिक, प्लॅन प्रॉपरली, एक्झिक्यूट प्रॉपरली, तुमच्या ड्रीम्स नक्की फुलफिल होतील. एक दोन मुद्दे फक्त ॲड करतो की आपण लग्न ठरवतानाही काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत. सो त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण राहतं घर आहे का मुलाचं बघतो, कारण मुलींना मुलाकडे यायचं म्हणून मी सांगतोय की मुलाचं बघतो, पण दोघांच्याही आयुष्यात लोन्स किती आहेत
हे स्पेसिफिकली लोकांनी बघितलं पाहिजे. कारण घर असतं, पण काही वेळेला असं असतं की लोनच इतकं जास्त आहे की त्याची परतफेड करता येईल की नाही हे पण माहीत नसतं. सो लोन्स कुठली कुठली आहेत आणि त्या लायबिलिटीज किती आहेत. बऱ्याच वेळेला आता मी एकटाच आहे, पण लेट्स दोघं तिघं भावंडं असतील, तर ते घराचं कोण म्हणजे खर्च कसा कोण काय करतो, हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. सेम लॉजिक मुलीच्याही बाबतीत आहेत, की मुलीच्याही घरच्या लोन्स लायबिलिटीज काय काय आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा लग्नाच्या फायनान्शियल प्लॅनिंग लग्नानंतरच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आहे, की आपल्या आईवडिलांच्या वेळेला 58 वर्ष एज होतं रिटायरमेंटचं. पण मला नाही वाटत इथे कुठल्याही बसणाऱ्या मुलाला किंवा मुलीला वाटतंय की 58 वर्षापर्यंत आपण नोकरी करू शकू. आत्ता ते रिटायरमेंट एज आम्ही जे कायम बघतो ते 45 ते 40 पर्यंत आलेलं आहे. सो तुम्ही जेवढं चांगलं फायनान्शियल प्लॅनिंग कराल तेवढं तुमचं रिटायरमेंट एज कमी होत जातं. हाच सेम मुद्दा मूल व्हावं का ह्याच्याबद्दलही आहे, की म्हणजे आम्ही जो घेतला त्याच्याबद्दल ते सांगतो, की आत्ता 36व्या वर्षी तो 10 वर्षाचा आहे. सो 6 वर्षांनी तो 10वी होईल. त्यामुळे कुठेतरी तेही महत्त्वाचा मुद्दा आहे, की त्याच्या वेळेलाही जे फायनान्शियल प्लॅनिंग लागतं ते ऑलरेडी आमचं झालेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे आम्ही काही नाही केलं तर आम्ही 40व्या वर्षी रिटायर होऊ शकतो. सो आम्ही कायम हे सांगतो, प्रत्येक व्हिडिओमधनंच सांगतो, की तुम्ही किती कमवता त्यापेक्षा तुम्ही किती ते फायनान्शियली चांगलं मॅनेज करता हे खूप महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. सो पुढच्या वेळी तर नक्की आपण सेशन ठेवूया. सॉरी, आपल्याला प्रश्नोत्तरांसाठी वेळ नाही मिळणार आहे, कारण आपलं 5 पर्यंतच होतं, आपण ऑलरेडी 30 मिनिटं लेट होत. सो रचना जशी हळूहळू वेळेत करायचा प्रयत्न करते तसं आपणही जास्तीत जास्त वेळ पाळायचा प्रयत्न करूया. सो सॉरी सगळ्यांना की प्रश्नोत्तरं घेता येणार नाहीत, पण तुम्ही इथे दोघंही आलात आणि ही अमेझिंग मुलाखत आम्हाला दिलीत आणि खूप महत्त्वाच्या टिप्स आय एम शुअर की सगळ्यांना मिळालेल्या आहेत. काही महत्त्वाच्या गोष्टी समजलेल्या आहेत नात्याबद्दल, नात्यात करायला लागण्याच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल. सो त्याबद्दल तुम्हा सगळ्या दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. आमच्याकडनं आम्ही एक गिफ्ट सगळ्या आमच्या गेस्टना देतो, ते तुम्हाला देतो. फळांची परडी. अरे वा. चॅनलला कोणी अजून परत सबस्क्राईब नसेल ते 1 मिलियन व्ह्यूज काय असेच मिळतात का? थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण आज इथे आलात आणि आय होप की सगळी सेशन्स तुम्हाला आवडली असतील आणि महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळाल्या असतील, पहिल्या सेशनपासून ते आत्तापर्यंतच्या सेशनपर्यंत. तुम्हाला काही शंका असतील तर अर्थातच अनुरूपचा नंबर आहेच आहे. आणि आपण आता इथे कार्यक्रम संपवूया. मी तन्मय कानेटकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.